मी तर म्हणतो की पूर्ण फिल्म मेकिंगचं जे जे सार आहे ते सगळं एडिटिंगमध्येच लपलेलं आहे. कारण ते इट्स लाईक अ हॉस्पिटल, की त्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टरच्या चुका सुधारल्या जातात, कॅमेरामॅनच्या सुधारल्या जातात, साऊंड रेकॉर्डिंग सुधारल्या जातात. तर सगळं तिकडे येऊन रिपेअर होतंय. ते राजा तो डिटेक्टिव्ह होता आणि त्याचा असिस्टंट माकड होता. आणि त्या माकडाच्यामुळे तो माकड मोठा स्टार होता त्यावेळेस. त्याला संध्याकाळी ड्रिंक लागायचं. ओके, तर ते एक गंमत होती त्याच्यामध्ये काम करणं. एकदम ते अनंत जोग आपले ऍक्टर त्यांच्या पायाला देखील चावलं होतं. आणि शॉर्ट मध्ये त्यांनी मस्तपैकी शिवी असळली. चावला मला चावला तो सांगतोय जोर जोर. तर म्हणलं ठीक आहे, मग तू हा शो तू करायचा, श्रीमांशी मध्ये तू करायचा. आणि मग तो असा झाला शो मग कास्टिंग झालं त्याचं. ती जी केली असेल त्याच्यानंतर मागे वळून बघितलं नाही कधी मी. तसं लँडमार्क आजपर्यंत. आजही ज्यावेळेस इंडियन 5 टोटल टॉप कॉमेडी जर गिनल्या जातात तर त्याच्यामध्ये श्रीमांशी मतीचं नाव येतच. शेखर सुमंत म्हटलं दुनियाभर तो लेट जायचा नाही, तशी ख्याती होती. बोलून असं सांगतो की दुनियाची कंप्लेंट शेखर सुमन आहे यार वो दिले आहे, लेकिन तो माझ्याकडे अगदी परफेक्ट टाइमला यायचा. म्हणजे मी कभी इधर करत होतो. सुचेतानेच लिहिली होती बरेचशे एपिसोड त्यातले. तर कभी इधर करताना की तो बरेच लोक म्हणायचे की हा येईल का. तो सकाळी यायचा बरोबर. एकदा तो सकाळी 6:30 वाजता येऊन बसला होता सोमराज बंगल्यामध्ये. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण अशा एका लिजंड एडिटर आणि डिरेक्टरला भेटणार आहोत ज्यांना टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधलं डेव्हिड धवन म्हटलं जातं. त्यांच्या सिरियलची जर मी फक्त नावं घ्यायला जर सुरुवात केली ना तर मला असं वाटतं पॉडकास्ट न होता फक्त सिरियलची नावच घेतली जातील. भेटूया ज्यांनी टेलिव्हिजनचा इतिहास अनुभवलाय, अगदी वीकली पासून डेली सोप पर्यंतचा अनुभव घेतलेले एडिटर डिरेक्टर राजन वागधरे यांना. हॅलो सर. हॅलो. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. सर, पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे हा आहे की तुमच्या करिअरची सुरुवात एडिटर म्हणूनच झाली आणि ती कशी कुठून झाली? ऍक्च्युली लहानपणापासून मला जसं सिनेमाचं खूप आकर्षण होतं. आणि की कुठेही काही म्हणजे आमच्याकडे दादरचं कल्चर असल्यामुळे कुठेही रस्त्यावरती कुठलाही पिक्चर चाललाय, जे काय चाललंय ते बघायचं. फक्त समोर काहीतरी म्हणजे चित्र दिसलं पाहिजे. तर ते एक आकर्षण होतं. आणि घरात वडील माझे एडिटर होते, फिल्म एडिटर होते. तर त्याच्यामुळे एक असं होतं की पुढे जाऊन काहीतरी याच क्षेत्रात काहीतरी करायचं म्हणून. आणि मग 11वी झाल्यानंतर म्हणजे 10वी झाल्यानंतर वाटच बघतो 10वी कधी होते आणि मी कधी काम सुरू करतोय. तर 11वी पासूनच माझं मी करिअर सुरू केलं. तर वडिलांना सांगून मग मी की कुठेतरी मला काहीतरी करायचं आहे या क्षेत्रामध्ये. तर एडिटिंग वॉज द ओनली वे टू गो. तर मग त्यांनी म्हणाले की तुम्ही कर बाबा, रिस्क भरपूर आहे, घरात बघतोय कसे प्रॉब्लेम चाललेले आहेत पेमेंटचे असे त्याचे. तर मग त्यांनी मला 1 वर्षाचा कोर्स करायला सांगितलं की जो फिल्म एडिटिंगचा कोर्स असतो. ते माझे गुरु होते त्यावेळेस VN मयेकर. VN मयेकरांकडे मग मी 1 वर्ष एडिटिंगचा कोर्स केला, फिल्म एडिटिंगचा. तर ते केल्यानंतर मग मी ऑफिशियली असिस्टंट एडिटर झालो. काम करायला लागलो हळूहळू. कुठे हिंदी पिक्चरमध्ये, पंजाबी पिक्चरमध्ये असिस्टंट एडिटर म्हणून काम केलं. ते करत चाललं होतं, कसं बसं चाललं होतं. नॉट व्हेरी हॅपी बट चालू होती गाडी. तर हे करता एक दिवस अचानक हिंदी इंडस्ट्रीचा फिल्म इंडस्ट्रीचा संप चालू झाला. तर वडिलांनी मस्तपैकी टॉन्ट दिला तिकडनं. मी सांगितलं होतं येऊ नकोस इकडे म्हणून. तू का आलास म्हणून, तुला आता काय करायचं काय, आता उडी तर घेतली, आता काहीतरी करायला हवं. तर नंतर मग एक सोर्स सापडला मला तिकडनं. दूरदर्शनमध्ये तिकडे 14 दिवसासाठी कॉन्ट्रॅक्टवरती एडिटर्स घ्यायचे, हायर करायचे. तर वडिलांनी विचारलं तुला इंटरेस्ट असेल तर मी विचारतो म्हणून. बॉम्बे लॅबमध्ये एक गोखले नावाचे गृहस्थ होते. तर त्यांच्या इन्फ्लुएन्सने मी दूरदर्शनमध्ये गेलो. तर दूरदर्शनमध्ये तेच होतं की 14 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि मग तुम्ही 14 दिवसानंतर 1 दिवसाचा गॅप, तुम्ही नोकरीवरनं बरखास्त होतात, परत नोकरी सुरू होते. अच्छा. तर अशा पद्धतीचं तिकडे काम होतं. मी तिकडे जाऊन काम करायला सुरुवात केली. इनिशियली मी न्यूज एडिटिंग केलं तिकडे, न्यूज एडिटर म्हणून काम केलं. मी फिल्म एडिटर. पण सर, मग असं म्हटलं जातं की प्रत्येक वेळेला एडिटर म्हणजे एडिट करणं हा काही क्रिएटिव्ह जॉब नाहीये, असं खूप जणांचं म्हणणं असतं. आपलं फील्ड क्रिएटिव्ह आहे, पण एडिटरचा हा काही जॉब क्रिएटिव्ह नसतो. तुम्हाला काय वाटतं याविषयी? मी तर म्हणतो की पूर्ण फिल्म मेकिंगचं जे सार आहे ते सगळं एडिटिंगमध्येच लपलेलं आहे. कारण ते इट्स लाईक अ हॉस्पिटल, की त्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टरच्या चुका सुधारल्या जातात, कॅमेरामॅनच्या सुधारल्या जातात, साऊंड रेकॉर्डिंग सुधारल्या जातात. तर सगळं तिकडे येऊन रिपेअर होतं एक गोष्ट. आणि कम्प्लीट एक तुमच्या
कम्प्लीट प्रोजेक्टला एक शेप मिळतो तिकडे. बरोबर. त्यातनं लाईक एडिटरचं एक असतं काम असतं, मेन जे काम असतं. हल्ली काय झालं माहिती आहे की खूप लोक एडिटर म्हटलं तर की जॉईंट केलं की झालं, तसा प्रकार नाही आहे. बेसिकली क्रिएटिव्ह एडिटिंग इज टोटली डिफरंट. की कम्प्लीट एक फिल्म एडिट केल्यानंतर त्याचं पूर्ण तुम्ही मागे पुढे करून पूर्ण शेप बदलू शकतात, टोटल ट्रीटमेंट बदलू शकतात त्याची. तर दॅट्स अ एडिटिंग. बेसिकली लोकांना एक डोक्यात बसलेलं आहे, कापाकापी केली किंवा 4 बटणं माहीत पडली किंवा सॉफ्टवेअर माहीत पडलं की एडिटिंग येतंय, तसा प्रकार नाही आहे. फिल्मचा स्पीड ओके, आणि बऱ्याचदा आम्ही स्पीड मागे पुढे करून देखील हे करतोय. मी एक छोटी गोष्ट सांगतो तुला की मी एक सिरियल एडिट केली होती, तसं फेमस सिरियल होती 100. BP सिंग साहेबांची सिरियल होती. तर कसं कळलं की BP साहेब एक नवीन शो करतात 100, त्याचं एडिटिंग करायचं आहे. तर पायलटचं एडिटिंग होतं. तर मी गेलो एडिटिंगला, गेलो आमच्या बसलो, एडिट वगैरे केलं सगळं. त्यांनी शूटिंग भरपूर करून आलं. खूप BP साहेब खूप उत्साहात होते काय आज एडिटिंग आहे असं तसं हे ते. आणि पूर्ण एडिट झाल्यावर ते कळलं त्यांना की जो टोटल जो मटेरियल आहे ते 40 मिनिटाचं झालं आहे. आणि त्यावेळेस असा स्कोप नव्हता की तुम्ही तो वाढवून दुसऱ्या एपिसोडमध्ये टाका. दूरदर्शनचं ते स्ट्रिक्ट रूल होते की एक एपिसोड म्हटलं तो 22 मिनिटाला संपला पाहिजे वगैरे. ते 40 मिनटं झालं. ते BP सिंग साहेबांचं मतलब टेन्शन आलं, अरे ये कैसा होगा यार, तुम लोगों ने यार पहले क्यों नहीं बोला, आपल्या असिस्टंटला वगैरे तुम लोगों ने ध्यान नहीं रखा, हे नहीं रखा, असं खूप आकांड तांडव केलं. आणि मी नंतर त्यांना म्हटलं सर कोई प्रॉब्लम नहीं, कट जाएगा. अरे कैसे कटेगा यार, बोलतो तुम्ही फालतू बात कर रहे हो, बोलतो इसको नहीं कटेगा, 20 मिनट कोई काटता है क्या, ऐसे कैसे कटेगा, सब पूरा वाट लग जाएगा, कुछ लेके नहीं लगेगा. तो सर मेरे को थोड़ा टाइम दो, ये मिल. तो एक काम करते हैं हम लोग, चाय पी के आते हैं, तुम देखो किधर कटिंग पॉइंट कैसे निकल सकते करके. तर ते गेले, चहा प्यायला वगैरे गेलं. मी आपलं बसलो, मागे पुढे 2-3 वेळा मी बघितलं लाईक, आणि बघताना एडिट करताना देखील मला कळलं होतं की कुठे कुठे कापलं जाऊ शकतं ते. त्यानंतर चहा पिऊन एक 20 मिनिटानंतर आले, बोला हां कुछ मिला क्या, ते अजूनही टेन्शनमध्ये होते. बोलो सर मिला, बताओ बताओ कहाँ कट सकता है. तर मी त्यावेळेस ना पद्धती की त्यावेळेस यूमॅटिक रेकॉर्डर असायचे ना, तर तिकडे ते मी फर्स्ट फ्रेमला 0 केलं आणि सरळ फास्ट फॉरवर्ड केलं आणि डायरेक्ट 18व्या मिनिटावरून थांबलो. आणि तिकडे थांबलो आणि परत ते फ्रेम त्यांना दाखवली. मला सर आपका एपिसोड यहाँ से शुरू करो. तो पहिला तर खूप ते भडकले, अरे क्या पागल है क्या तू यार, तू बता 18 मिनट बिगनिंग काटने का कैसे होगा, ये होगा वो होगा बोल. आणि नंतर ते शांत झाले. बोला हाँ यार साला कुछ है नहीं इसमें, मतलब निकाल दो यार. मैंने क्यों शूट किया यार, मैं पहले तुमको स्क्रिप्ट दिखाना चाहिए यार पहले से. बोला दॅट्स अ एडिटिंग लाईक ना, तुम्ही यू शुड हॅव टोटली प्रोजेक्टमध्ये तुमचं लक्ष असायला पाहिजे, कुठली गोष्ट तुम्हाला ड्रॅग करते, कुठल्या गोष्टीमध्ये पेस आला पाहिजे. तर दॅट्स अ एडिटिंग. एडिटिंग इज नॉट ओनली कटिंग पेस्टिंग. म्हणजे पूर्वी फक्त संध्याकाळी 7 ते 10 टीव्ही असायचा, सकाळी संध्याकाळी 6 वाजता किंवा चित्रहार, एक वेळा ठरलेल्या होत्या. पण नंतर 24 तास टेलिव्हिजन आला, वेगवेगळे शोज आले. मग तुम्ही एडिटर म्हणून काम करता करता डिरेक्शनकडे कसे वळलात? एडिटिंग करता लाईक की एक मला ऑफर आली होती की त्यावेळेस सेकंड चॅनलसाठी लाईक मराठी सिरियल खूप चालायचे. तर एक ऑफर आली की आभास नावाची सिरियल होती. तर ती 7 एपिसोडची सिरियल होती. तर थ्रिलर होती पहिला ॲक्च्युली. तर ती विचारलं करू शकतोस का, म्हणून करून. पण ॲक्च्युली एक्सपिरियन्स काय की कुठे शिकला असतो. पण ते ॲक्च्युली काय झालं होतं की तुला जसं मी तुला सांगितलं की लाईक की चुनौतीच्या सेटवरती, कॅम्पसच्या सेटवरती जाऊन मी एकलव्यासारखा कोणीही मला शिकवलं नाही. जे बघून माझ्या स्वतःच्या याने एक्सपिरियन्सने मी शिकत कॉन्फिडन्स आला होता की बघ करूया म्हणून. तर मी बोलो करतो म्हणून, फुल ऑफ कॉन्फिडन्स बोलो चलो करते करके. आणि मी बोलो चला, आणि मग स्क्रिप्ट केलं, फायनल केलं सगळं वगैरे. आणि पहिल्या दिवशी मी केलं शूटिंग जुहूच्या बंगल्यामध्ये. सकाळी 7ला सुरू केलं आणि संध्याकाळी 7ला संपवलं. त्याच्यामध्ये पूर्ण एपिसोड मी काढला होता. त्यावेळेस इम्पॉसिबल होतं. त्यावेळेस लोकांना जनरली 2-3 दिवस लागायचे एक एपिसोडसाठी. आणि तिकडनं मग एक जो कॉन्फिडन्स आला की मी वेळेत संपवू शकतो आणि चांगलं प्रोडक्ट देऊ शकतो. हे करता झालं की एक दिवस मला अचानक फोन आला अधिकारी बजेसमधून की एक काहीतरी काम आहे या म्हणून, भेटायला या. तर मी गेलो भेटायला. तर गौतम अधिकारी तिकडे होते. तर गौतम अधिकारी म्हणाले की यार मी त्यावेळेस ते कमांडर करत होते रमेश भाटकरचे सिरियल. तर ते म्हणाले की यार माझं फिल्मचं शूटिंग सुरू होतं आपलं भूकंप नावाच्या पिक्चरचं. तर 1 महिना मी नाही आहे, तर तू 4 एपिसोड करशील का कमांडरचे. त्याला मला इथे एकदम लॉटरी होती. म्हटलं करूया, करीन म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. तर हिंदी वगैरे करतोच का, मी केलेलं नाही आहे पण मी करेन बिंदा. कारण मला जेवढं मी एडिटिंगचं केलं होतं, बरंच एडिटिंग हिंदीवाल्यांबरोबर केलं होतं, यशो जिंदगी किंवा हे. तर त्याच्यामुळे काय एक जम होता, त्या लँग्वेजवरती जम होता. तो ठीक आहे 4 एपिसोड तू कर. तर ते कमांडरचे मी 4 एपिसोड केलेत आणि ते मी त्यांना त्यांच्या
त्यांना जसे हवे होते वेळेत संपवणं आणि चांगली क्वालिटी, तर मी ते दोन्ही म्हणजे रिच करू शकलो त्या गोष्टी आणि ते चांगले एपिसोड झाले, त्यांनाही आवडले. आणि त्याच वेळेस नेमकं त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट कुक होत होता की त्याचं नाव होतं श्रीमान श्रीमती. तर त्याच्या स्क्रिप्ट वगैरे चालल्या होत्या जोरात की करायचं आहे म्हणून करायचं आहे. तर कोणीतरी त्यांना आतमध्ये सजेस्ट केलं, वाय डोंट यू आस्क हिम करके की याला विचारा करतोय का म्हणून. तर म्हणलं ठीक आहे. मला गौतम भाईने विचारलं, अरे तुमने कुछ किया है क्या, कॉमेडी किया है क्या. आणि लकीली मी ना एक एपिसोडिक डायरेक्ट केला होता रमण कुमार बरोबर, ये दुनिया गजब की. बरं. त्याचं मी एपिसोडिक म्हणून 3 एपिसोड मी असे केले होते. तर मला एपिसोडिक किया हुआ मैंने. तो कौन सा शो आहे, तो राकेश बेदी, सतीश शाह वगैरे त्याच्यामध्ये होते. तर मी म्हटलं मी हा शो केला, त्यांना मी दाखवलं असं केलं म्हणून. तर म्हणलं ठीक आहे, मग तो हा शो तू करायचा, श्रीमानची मध्ये तू करायचा आहे म्हणून. तर मला यार लॉटीच लागली, बोला चला करूया. आणि मग तो असा झाला शो मग कास्टिंग झालं त्याचं. ती जी केली असेल त्याच्यानंतर मागे वळून बघितलं नाही कधी मी त्याचं लँडमार्क आजपर्यंत. आजही ज्यावेळेस इंडियन 5 टोटल टॉप कॉमेडी जर गिनल्या जातात तर त्याच्यामध्ये श्रीमान श्रीमतीचं नाव येतच येतं. पण सर तुम्ही जे म्हणालात की तुम्ही पहिल्या जे शूट केलं सकाळी 7ला केलं ते संध्याकाळी 7 पर्यंत संपवलं, पण तुमच्याविषयी असं सगळीकडे म्हटलं जातं की तुम्ही 7 ते 2चे डिरेक्टर आहात. पूर्वी शिफ्ट टायमिंग, आताच्या या पिढीला आणि आताच्या नवीन ऍक्टर्सना 7 ते 2 एवढी शिफ्ट असते हे माहिती पण नाहीये, कारण आता 24 तास शूट करणारे लोक आहेत. पण ते कसं होतं करायचा, तो जो पायलट केला होता ना मी, त्याची मजबुरी अशी होती की एकाच लोकेशनला होता आणि प्रोड्युसरचं हे होतं ना की भाई ये एक दिन में खत्म करो क्योंकि अपने को पायलट बनाने का. रेग्युलर नंतर सिरियल सुरू झालं तर मी जवळजवळ 15 वर्ष श्रीमान श्रीमतीपासून 15 वर्ष मी रोज सकाळी 7 ते 2च काम करायचो. कारण त्यावेळेस ते शक्य असं होतं की त्यावेळेस 4 एपिसोड असायचे, 4 एपिसोड, महिन्याचे 4 एपिसोड आणि 6 दिवस शूट आमचं. आणि एक होतं की आर्टिस्ट डिसिप्लिन होते की सकाळी 7 म्हटल्यावरती 7 वाजता यायचे ते आणि माझं 7:20ला पहिला शॉट लागायचा आणि मी जवळजवळ 7 ते 2 पण नाही, मी 1:30ला पॅकअप करून जेवून लोकांना घरी पाठवायचो की जा म्हणून. आज कोणाला सांगितलं तर लोकांना फॅन्टसी वाटते, अरे कसं शक्य आहे म्हणून, पण मी करायचो आणि व्हायचं काम संपायचं. बिकॉज बिंग अ एडिटर की आय नो की मला किती पाहिजे, मी अवास्तव घेऊन ठेवायचो नाही की हे पण घे ते पण घे, दादा बाद में देख लेंगे, कारण दादा ऑलरेडी सेट होते असायचं एडिटर. त्याच्यामुळे मला तो हे नव्हतं की बहुत सारा लेके रखो बाद में देखते, असं नाही. जेवढं पाहिजे तेवढं शूट करायचो आणि एक इकॉनॉमिकल आणि चांगलं हे प्रोडक्ट देणारा डायरेक्टर म्हणून त्यास माझी चांगली ओळख झाली ती याच्यामध्ये. सो इट वॉज पॉसिबल आणि अजूनही पॉसिबल. आणि नंतर काय झालं की वीकलीचं डेली झालं. नॅचरली डेली झाल्यानंतर ते इट इज इम्पॉसिबल की तुम्हाला एवढे एपिसोड द्यायचे आहेत, 20-22 एपिसोड महिन्याला द्यायचे आहेत, तर ते 7 ते 2 मध्ये आजच्या डायरेक्टरला देखील शक्य होणार नाही. पण करत होतो. आजही लोकांना सांगितलं की असं रे, अरे मी माझ्याकडे आलं की लोक म्हणतात 7 ते 2 ना, मी दुपारी मी दुसरं काम घेतो. कारण मला माहितीये, मला खूप जणांनी असं सांगितलं, जसं विजय गोखले असतील किंवा काय, की ते सगळेजण जॉब करायचे त्यावेळेला. त्यामुळे तुमचं शूट झालं की त्याच्यानंतर लंच टाइम नंतर ते ऑफिसला पोहोचायचे, कारण जुहूला सगळी शूट बरेच लोक, विनय एडेकर वगैरे बरेच आपल्या सगळ्यांनी माझ्याकडे जॉब सांभाळून कामं केली. आणि बऱ्याच असं व्हायचं की काही लोक सकाळी 9च्या शिफ्टला यायचेत ना, 9 वाजता त्यांना कॉल टाइम, तेव्हा त्या लोकांचं पॅकअप असायचं. अरे मैं जा रहा हूं, बोला पॅकअप हो गया 2 ते सुबह निकल गए. आणि असे बरेच म्हणजे. आणि त्यावेळेस आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ऍक्टर्स चांगले मिळाले होते आणि बऱ्याचशा आपल्या मराठी डिसिप्लिन ऍक्टर बरोबर बऱ्याच लोकांबरोबर काम केलं मी. हिंदीमध्ये बऱ्याच लोकांना मी घेतलं आणि आजूबाजूला बघाल तर माझ्या सगळ्या सिरियलमध्ये मराठी लोक चिकार होते. विजय गोखले म्हणा, जयवंत वाडकर, प्रत्येक गिरीश गुंडी असायचा, निलेश देवेकरांची, हे प्रत्येक सिरियलमध्ये असतातच. माझ्यावर ते कॉन्ट्रॅक्टेड आहेत. पण सर एक प्रश्न असा पण आहे की तुम्ही अगदी नूतनजींपासून, उत्पल दत्तपासून आता मराठी ऍक्टरने रीमा लागूंपर्यंत तुम्ही त्यांच्या बरोबर काम केलं. ह्यांचे अनुभव काय? तुम्ही जे म्हणाला डिसिप्लिन्ड आहेत तर 100% आहेतच, पण एक ऍक्टर म्हणून त्यांचं डेडिकेशन किंवा श्रीमान श्रीमती ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते जतीन सर जे आज दुर्दैवाने नाही आहेत आपल्यामध्ये, पण हे सगळं सांभाळणं. आणि त्या असं म्हटलंय जातं की ऍक्टर म्हटलं त्यांचे टँट्रम्स असतात, किंवा अर्चना पुरनसिंग त्या ऑलरेडी एका ग्लॅमर मधनं आल्या होत्या. शी वॉज अ व्हेरी ग्लॅमरस ऍक्टर्स देन. आणि मग हे सगळं भट्टी काय माहिती तुला की हे जे मोठे ऍक्टर आहेत ना त्यांचे टँट्रम कमी असतात. जे नुकतेच आलेले असतात ना त्या लोकांना व्हॅनिटी पाहिजे असते, हे पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. पण जे मोठे ऍक्टर आहेत ना, म्हणजे रीमाने कधी तसा त्रास दिलेला नाही.
आणि इतके चोख असायचे कामामध्ये की स्वतःचा सीन प्रॉपर वाचणं. आणि माझ्याकडे काय माझं एक मी नाटकासारखंच काम करतो की आजही मी रिहर्सल घेतो. रिहर्सलमध्ये मी जवळजवळ 25-30 वेळा रिहर्सल घेईन, पण टेक केल्यावरती मला सिंगल टेक पाहिजे. आणि जनरली मी कॉमेडीमध्ये बघतो की सिंगल शॉट मिळाला तर मला जास्त उत्तम असतो, कारण ते जे टायमिंग असेल ना ते कटिंगमध्ये निघून जाते. कारण मी जरी भले ते कटिंगमध्ये घेतलं तर एडिटर नंतर ते त्या टायमिंगमध्ये कापेल की नाही याची शंका असते. आणि आजकाल काय झाले की तुम्ही एकदा शूट केल्यानंतर की एडिटिंगला जायला वेळच नसतो डायरेक्टरला, टू बी व्हेरी फ्रँक. कारण आम्ही शूट केलं की आमचं तिकडे मग संपलं. मग जे डायरेक्टरने स्वतःहून समजून जे परफेक्ट दिलं असेल तेच होऊ शकतं. नाहीतर मग तिकडे एडिटिंगमध्ये जर एडिटर रॉंग भेटला तर ती वाट देखील लागू शकते त्याची. शेखर सुमंत म्हटलं दुनियाभर तो लेट जायचा, नाही तशी ख्याती होती. बोलून असं सांगतो की दुनियाची कंप्लेंट शेखर सुमन यार वो दिले आहे, लेकिन तो माझ्याकडे अगदी परफेक्ट टाइमला यायचा. म्हणजे मी कभी इधर करत होतो, सुचेतानेच लिहिली होती बरेचसे एपिसोड त्यातले. तर कभी इधर करताना की तो बरेच लोक म्हणायचे की हा येईल का. तो सकाळी यायचा बरोबर. एकदा तो सकाळी 6:30 वाजता येऊन बसला होता सोमराज बंगल्यामध्ये. बोला सर, बोला आप, मी नंतर 7 वाजता आलो, आप जल्दी क्यों आ गए. अरे कुछ नहीं, आँख खुल गई, मैंने निकल गया तो पता नहीं चला, घड़ी नहीं देखी आ गए यहाँ पर. तो ऐसा होता है. तो मैं बोला यार मैंने ऐसा सुना था यार सब जगह पर आपका प्रॉब्लम है करके. तो नहीं यार ऐसा नहीं है, मतलब तुम टाइम पे छोड़ते हो तो क्या प्रॉब्लम है करके. हाच एक मला अनुभव याच्यामध्ये आला होता की तेरी भी चूप मेरी भी चूप सिरियल होती ती LTV म्हणून होतं त्यावेळेस. ओके, झीचं जे एक सब चॅनल होतं. तर तिकडे फर्स्ट टाइम मला एका मोठ्या ॲक्टरबरोबर काम करायला मिळालं होतं, शफी इनाम. तर शफीजी आणि भारती आचरेकर दोघे जण होते. तर मला लोकांनी म्हणजे जे माझ्याबरोबर गुजराती लोकांबरोबर भरपूर काम करायचे त्यावेळेस, तर त्या लोकांनी मला घाबरवून सोडलं होतं. शफीजी आ गए तो राजन यार आप तो बहुत मतलब वेरी स्ट्रिक्ट और ऐसा है वैसा ये वो थोड़ा सा बोलता है, थोड़ा सा बहुत कड़क आदमी है, आपको संभालना पड़ेगा. और धीरे धीरे क्या करते हैं मालूम, पूरा कमांड ले लेते अपने हाथ में. और ऐसा होगा कि बाद में एक्शन भी खुद ही बोलेंगे करके. तो मी घाबरलो यार, मी बोललो यार असं कसं शक्य आहे करके. आणि मला त्या गोष्टींचे मला इंटरफेरन्स आवडायचं नाही तेवढं. पण चलो देखते यार कर लेते क्या करते. तर मी पहिल्या दिवसापासून माझ्या पद्धतीनेच काम करत होतो. आलं सकाळी काम सुरू झालं ते 7 ते 2 शिफ्टमध्ये मस्त काम चालू होतं. पहिला दिवस स्मूथली गेला, दुसरा दिवस स्मूथली गेला, तिसरा दिवस स्मूथली गेला. तिसऱ्या दिवशी त्यांनी गजाली मला जेवण वगैरे मागवलं, राजन खाने के लिए ऊपर आ जाना करके. मला अरे क्या हो गया इनको. तर मी गेलो, जेवलो वगैरे. 4थ्या दिवशी 5व्या दिवशी आमचं तो शेड्यूल होतं की नाही 4 एपिसोड, तर संपलं. तो मैं त्या दिवशी मी एक डेरिंग करून त्यांना विचारलो, शफी भाई मेरे को दुनिया ने ऐसा बताया कि यार आप तो मतलब चढ़ जाते हो सबके ऊपर और पूरा कमांड ले लेते हो हाथ में, ऐसा वैसा. तो बोला 5 दिन 6 दिन काम किया हम साथ में, कभी भी ऐसा महसूस नहीं हुआ. तो राजन एक बात बताओ क्या, मैंने पहले दिन आके देखा तुम किस तरह से डायरेक्ट कर रहे हो, क्या कर रहे हो. तो मैंने देखा तेरे को तो काम आता है पूरा, तो मेरे को बताने की जरूरत ही नहीं पड़ती. वो तो मैं वहां पर बताता जिस डायरेक्टर को काम नहीं आता, क्योंकि डायरेक्टर को काम नहीं आता तो बोला एक्टर का काम खराब होता है, तब मेरे को इंडल्ज करना पड़ता है. तो तुम तो अच्छा काम कर रहे हो और अच्छा काम करो, अच्छा करो करके हम लोग अच्छा सिरियल बनाते. सो हा देखील एक मोठेपणा त्यांचा असतो, मोठ्या ऍक्टर बरोबर काम करण्याचा हा एक प्रकार आहे. रीमा लागून विषयी काय सांगा. रीमा ही समज अतिशय आय मीन शी इज लाईक अ फॅमिली. तिचं सेटवरती काम करताना कधी ती मोठी ऍक्टर वगैरे वाटलीच नाही. माझ्यावर 4 शो त्यांनी केलेत, 2-5 केला, हे केलं. तर कधीही त्यांनी असा टँट्रम्स किंवा कधी मोठी ऍक्टर म्हणून त्यावेळेस त्यांनी ते मैंने प्यार किया वगैरे करून स्टार होत आहेत. अतिशय आणि सिन्सिअरली आल्या ते स्क्रिप्ट वाचणं काय असेल तर प्रश्न विचारतात. माझं काय माहिती आहे का तुला सांगतो की जनरली आय डोंट गेट पॅली विथ ऍक्टर्स जास्त करून. कामाशी काम ठेवतो मी. आणि दुसरी गोष्ट अशी की मी एडिटिंग कडून डायरेक्शनला आलं असल्यामुळे की मी टेक्निकली आणि मी त्यांना समजावतो ऍक्टरला की करून दाखवत नाही ऍक्टिंग. की जे लोक ऍक्टिंग कडनं डायरेक्शनला आले असतात ते लोक करून दाखवतात. मग काय जनरली नंतर काय होतं की सगळे ऍक्टर एका सुरात बोलायला सुरू होतं. कारण मग त्यांना ऍक्टरला ते इझी होतं की ह्याला मला इमिटेट करायचं आहे, की त्यांनी पूर्ण शॉर्ट बोलून दाखवला, डायलॉग बोलून मला असं पाहिजे, मग तो त्याला इमिटेट करतो. वेअरएज आय डोंट डू दॅट. आय जस्ट कॅरेक्टर सांगतो, सीनचं सिच्युएशन सांगतो, आता तुम्ही करा. कारण काय की नाही त्यांना आपण एवढे पैसे देऊन ऍक्टरला हायर केलेलं असते, तर त्यांच्याकडे पण कला असते म्हणून आपण देतो ना. तर त्यांच्याकडे त्यांना काम करू द्या, की त्यांना तुम्ही सतत पोक करत राहू नका की असं कर नाही. आणि जनरली आय टेक की मी जे ऑर्गॅनिक असतं त्यांच्याकडनं येतं तेच मी घेतो. मी फोर्सफुली करायला लावत नाही. आणि कॉमेडी करताना देखील मी त्यांना सांगतो मी जेवढं नॅचरल कराल तेवढं करा.
श्रीमानशीमध्ये बघाल तर टोटल परफॉर्मन्स सगळ्यांचे नॅचरल होते. जिकडे लाऊड पाहिजे होते लाऊडच केलेत. अर्चनाचं पूर्ण कॅरेक्टर लाऊड होतं, दिलरुबाचं पूर्ण लाऊड होतं. दिलरुबाचं अगेन ते थोडंसं गेईश कॅरेक्टर होतं, पण तिकडे कोण वल्गॅरिटी कधी आणून दिली नाही. खूप स्कोप लोकांना असं वाटायचं की अरे ऐसे कर लेते वो, नहीं भाई वो उस तरह का कैरेक्टर नहीं उसमें है, थोड़ी सी झलक है बट वही करने दो. आणि तीच गंमत होती त्याच्यामध्ये. शिवांशीमध्ये गंमत तीच होती की की प्रत्येक कॅरेक्टर परफेक्ट फिट होते, राईट फ्रॉम द विजय गोखले टू एव्हरीवन. आणि जतीन कनाकिया तर एकदम अतिशय सुपर एनर्जी त्या माणसाकडे की, आणि टोटली आपलं टोटल 100% द्यायचं सीनमध्ये. एखादा सीन दिलं, रिहर्सल वगैरे झाली, टोटल 100% द्यायचं आणि प्रत्येक शोमध्ये जायचं. म्हणजे त्यावेळेस इतकं त्यांनी काम केलं त्या माणसाने, आणि अतिशय चांगला माणूस आणि सिन्सिअर बेसिकली. आणि नाटकाचं असल्यामुळे काय की एक पाठी तो प्रॉब्लेम होता, कधी त्याच्यामुळे कट होईल. मग त्यांचा कारण काय जनरली काय होतं की मला ऍक्टरला डायलॉग पार्ट नाही झाली की मला टेन्शन होतं की पूर्ण करतो की, बरोबर. मग इम्प्रोव्हायझेशन मी 2-3 4 असेल मी 2च देतो मग मी, कारण पूर्ण पण व्हायला पाहिजे काम. पण जतीनचं तसं नव्हतं, जतीनचं बेसिक क्लिअर होतं. त्याच्यामुळे आम्ही तिकडे धमाल करायचो. ऑनलाईन इतके इम्प्रोव्हायझेशन द्यायचं, इतके तो द्यायचं, आम्ही द्यायचं, सगळे मिळून एक बनायचं. पण ती भट्टी दिसायची, पण ते काम दिसतं सुद्धा. आणि एकच होतं की त्यावेळेस ज्या सिरियल बनवत होतात ना, की श्रीमानशीमध्ये अशोक पाटोळे त्याचे रायटर होते. ओके, तर त्याच्यामध्ये एवढं परफेक्ट काम व्हायचं ना की अशोकजी यायचेत पहिला आलं की की राजन आपण 4 प्लॉट है, आपण करते 4 एपिसोड करणे ना. मग ते 12 प्लॉट घेऊन यायचे. 12 मधनं आम्ही 4 सिलेक्ट करायचो कि ये 4 फाइनल हो गया राजन, अपन अपना ऐसा ओपन करेंगे और मैं स्क्रीन प्ले लेके आता हूँ कल परसों. मग स्क्रीन प्लेवरती आम्ही बसायचो की आमचं एक गणित होतं की 11-12 सीनमध्ये एपिसोड तेवढे कमी नाही झाले पाहिजे. की बरेच लोक नंतर आजकालच्या ह्याच्या सिरियलमध्ये 3 सिरियलमध्ये देखील एपिसोड संपतो, पण आम्ही 11 ते 12 टाकायचो. तर ते मग ते एक ऑटोमॅटिक त्याला एक पेस मिळायची. मग ते स्क्रीन प्ले झाले, मग डायलॉगला येऊन बसायचे. अशोक पाटोळ्यांचं आणि प्रत्येक सिटिंगला माझं एक मोठं भांडण व्हायचं की त्यांनी आणलं की नंतर मग मी त्यांना सांगायचं नाही अशोकजी नाही मजा नाही आ रहा यार, नाही हसी नहीं आ रही है मेरे. मग ते पेन मी नापटायचे, मला नाही येत रायटिंग, मी चाललो, मी मार्कंड अधिकारी इधर आओ, मैं ये सीरियल नहीं करूँगा, तुम्हारे डायरेक्टर को रायटर पसंद नहीं है, मैं जा रहा हूँ. असं ते जायचं आम्ही पण जरा बसायचो, कारण मी जे खरं आहे ते सांगितलेलं असायचं. पण त्यांना देखील त्याची जाणीव होती. ते जायचे घरी फोन करायचे, राजन बरोबर बोललास तू, आपण करूया, मी लिहिला एपिसोड, उद्या घेऊन येतो एपिसोड. आणि ते मग मस्त एकदम त्यांचं त्या माणसाचं म्हणजे अशोक पाटोळेचं आहे ना की त्याला मॅचच नाही, टू बी व्हेरी फ्रँक. कॉमेडीमध्ये त्याला माणसाला मॅचच नाही. त्या माणसानी आमचं सिरियल चालू असतं, त्यांना अटॅक आला होता. ओके, तर अटॅक आल्यानंतर त्यांचं मग ऑपरेशन वगैरे ते झालं, हार्टचं वगैरे जे काय होतं ते. त्याच्यानंतर ते बसले होते, ते आपले ॲडमिट होते. तर आमचे प्रॉब्लेम झाले, सिरियल चालू यार, अशोक पाटोळे का कहाँ से राइटर लाए उसके लेवल का आदमी. तो बोला राजा मैं लिखता हूँ, भेजता हूँ तुमको एपिसोड. आणि त्यांनी त्या सिच्युएशनवरती 2 एपिसोड लिहिले होते की लोक जे बघायला येतात ना, म्हणजे काय हॉस्पिटलला, की काय लोक कसे कारण येतात. मी खाली आलो, मला असं वाटलं की झोपला असशील, मग मी गेलो निघून. त्याच्यावरती त्यांनी पूर्ण एपिसोड लिहिला. मग कसं मिसअंडरस्टँडिंग होते, मग कोकी बघायला त्याला येते, हॉस्पिटलला बघायला येते, त्याच्यावरती वगैरे मग पूर्ण एपिसोड लिहिलं. म्हणजे त्या माणसाने त्या पेनमध्ये ह्युमर लिहिलं. यू आर सो ग्रेट पर्सन. सो तो एक म्हणजे सध्याच्या सिरियलचा प्रॉब्लेम तोच होते की लोकांना विचार करायला वेळ मिळत नाही. आताही मी बऱ्याचशा सिरियल करतो, त्याच्यामुळे होतं की की तुमच्याकडे येईपर्यंत सिरियलचं स्क्रिप्टची वाट लागलेली असते. करतो रायटर करतो, परस्पर करतो, मग ते चॅनलमध्ये जाते, चॅनलमध्ये तुझी डोकी बसलेली ते लोक काहीतरी करून देतात आणि विचार करायला वेळ मिळत नाही आम्हाला. सकाळी हातात सीन येतो, रातभर बेचारे क्रिएटिव्ह पण बसलेले असतात बॅक अँड फोर्थ करत, मग सकाळी तुम्हाला स्क्रिप्ट मिळते. त्याच्यानंतर मी तुम्ही किती ॲक्च्युअली चर्निंग झालं पाहिजे डोक्यामध्ये, तरच तुम्हाला काहीतरी पंचेस येतात किंवा तुम्ही काहीतरी इम्प्रोव्हायझेशन करू शकता. आणि कॉमेडी इज टोटल गेम ऑफ इम्प्रोव्हायझेशन. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती विचार करून थोडासा वेळ देत नाही, रिहर्सलला वेळ देत नाही, तोपर्यंत करू शकत नाही. आजकाल असं झालेलं आहे की ईपीओ मागे उभा राहतं, सर कितना रिहर्सल कर रहे यार, इतना रिहर्सल होता नाही. बोल तुम्हारे सोप में नाही होतं भाई, सोप में जो तो येतो आपले डायलॉग बोलून निघून जातो, काय फरक पडत नाही. पण कॉमेडीला जोपर्यंत सगळे ऍक्टर बसून जोपर्यंत त्याच्यात रिहर्सल करत नाही ना, तोपर्यंत भट्टी पकवत नाही, तोपर्यंत तो सीन होऊच शकत नाही. पण मग सर श्रीमान श्रीमती नंतर तुमचं अधिकारी ब्रदर्स बरोबर खूप काम झालं. सो त्यांच्या एका रिलेशनशिपने तुमचं एक ऍक्च्युअली बॉन्डच छान तयार झाला, तर त्याविषयी काय सांगा. अधिकारी ब्रदर्सचं असं आहे ना की
एका मागोमाग एक त्यांनी म्हणजे असं होतं की त्यांनी मला बाहेर काम करूनच दिलं, टू बी व्हेरी फ्रँक. एक तर होतं की लाईक ना की बेस्ट, मला जे मानधन होतं ते चांगलं होतं, त्याच्यामुळे काय त्यांच्या तिकडे काही कंप्लेंट नव्हती. त्याच्यानंतर एक दिवस काय झालं होतं की मी मध्यंतर विचार केला, अभी कुछ और करना चाहिए यार, इनके साथ कितना काम करेंगे. तर नंतर मग मी काय केलं की ते मी एक गेला माधव कोणीकडे नाटक होतं, ओके, तर ते नाटक मला खूप आवडलं. तर म्हटलं ही स्टोरी यार सिरियल बेस्ट स्टोरी आहे म्हणून. तर मी डोक्यात ठेवलं होतं आता याच्यावर करायचं म्हणून. आम्ही मग दीपक जोशी होते, त्यांनी वसंत सबनीस त्याचे रायटर होते, तर त्यांच्याशी गाठ घालून दिली माझी की असं असं करायचं वगैरे. तर त्यांना मी म्हटलं की सर करायचं मला. तर ते म्हणाले तू यार 2.5 तासाचं नाटक आहे, तू काय बनव, सिरियल कशी बनवणार 52 एपिसोडची. सर ते माझ्यावरती सोडा तुम्ही, तर मी बघतो काय करायचं ते. तर मी असं ते प्रोसेस मी चालू होतं आणि मी प्रोड्यूस करणार होतो. तर चॅनल देखील मला अप्रोच होत होती त्यावेळेस लाईक तू कर म्हणून वगैरे. तर मग मी एक दिवशी बोलता बोलता मार्कंड अधिकारीशी बोललो की सर मैं प्रोड्यूसर बन रहा हूँ. अच्छा क्या कर रहा है, बोला ऐसा ऐसा एक शो है कर रहा हूँ. अच्छा क्या स्टोरी क्या होता. तर मी त्याला सांगितलं अशी स्टोरी आहे. बोला एक आदमी है जिसकी 2 बीवियाँ हैं, एक बँड्रा में एक सांता क्रूज में, आणि आउट अँड आउट कॉमेडी है वगैरे. तर त्यांना ती खूप क्लिक झाली, मारे यार तो अच्छा है यार, एक बात बता तू कितना कमाएगा इसमें. तो त्यांनी लिटरली मला विचार कितना कमाएगा. मैं सर कमाना अभी तो पता नहीं है, अप्रॉक्सीमेटली इतना तो आ जाएगा ऐसा लग रहा है मेरे को. एक काम कर, वो अमाउंट मैं तेरे को देता हूँ, ये सिरियल मेरे को दे दे करके. तर असं झालं मला की मग ती सिरियल झाली आणि मस्त मग ते त्याच्यामध्ये शेखर सुमन, वर्षा उसगावकर आणि सुधा चंद्रन होती, विजय गोखले होते, विनय येडेकर होता. ही टीम घेऊन ती सिरियल केली कम्प्लीट. नाटकात आय थिंक सो विनय येडेकरच होते, हो, प्रशांत दामलेंबरोबर. बरोबर. तर तेच कॅरेक्टर त्यांनी त्याच्यामध्ये पण देखील केलं होतं. आणि मस्त मी अगोदरचे काही एपिसोड यांनी वीरेंद्र प्रधान लिहिलेले, नंतर सुचिता सावंत लिहिलेले, ते मस्त धमाल सिरियल चालली होती. आणि होम टीव्ही म्हणून त्यावेळेस होत होतं, त्याच्यासाठी ती सिरियल बनवली होती. पण सर तुम्ही हमपाच पण केलं, जी अजून एक माइलस्टोन सिरियल आहे टेलिव्हिजनचा. येस, हमपाच जो सेकंड सीझन आला होता ना, सेकंड सीझन म्हणजे पहिला सीझन कपिल कपूर म्हणून त्यांनी केला होता, तर सेकंड त्यांनीच परत आणला एक वर्ष 1.5 वर्षांनी. त्याच्यानंतर तो मी केला होता आणि धमाल आली होती. म्हणजे इट्स अ प्लेजर टू वर्क विथ अशोकजी. अशोक सर म्हणजे कमाल ऍक्टर आहेत. आले की ना एवढे डाऊन टू अर्थ आहेत ना की मला असं वाटलं यार का माणूस मोठा आहे, पांडू वल्लापासून बघतोय त्यांना वगैरे, की किती त्यांच्याकडे म्हणजे कसे असतील काय असतील. पण गेल्यानंतर अजिबात म्हणजे त्या माणसाने जरा ते कुठे जाणून दिलं नाही. मस्त फ्रेंडली काम केलं. इव्हन त्या मुलींच्या घोळक्यामध्ये ते काही मस्त ऍडजस्ट व्हायचे आणि खूप हसीखुशीमध्ये काम व्हायचं. इट्स फन टू वर्क विथ. पण तसंच प्राण्यांबरोबर तुम्ही अजून एक सिरियल केली होती, राजा और रॅनीचो. अरे यार ती तर मोठी धमाल सिरियल होती. त्याच्यामध्ये पूर्ण त्या सिरियलमध्ये माकडाबरोबर काम होतं. अगेन लाईक की मी त्याला सांभाळायचं कसं, की लाईक की डिटेक्टिव्ह सिरियल होती ना राजा. म्हणजे ते राजा तो डिटेक्टिव्ह होता आणि त्याचा असिस्टंट माकड होता. त्याच्यामध्ये गंमत अशी होती की राजाच होता सिरियलमध्ये, राजा डिटेक्टिव्ह होता, रॅन्चो माकड होता, ओके. पण रियालिटीमध्ये माकडाचा राजा होता. ते नेहमी कन्फ्युजन व्हायचा आणि तो माकड वेगळाच कमांड घ्यायचा. राजा बोलला ते इकडे तिकडे, तो माकडा इकडे तिकडे बिथरायचा वगैरे. आणि त्या माकडाच्या मध्ये तो माकड मोठा स्टार होता त्यावेळेस. लाईक त्याला संध्याकाळी ड्रिंक लागायचं, ओके. संध्याकाळी मग त्याचे पाय चेपून द्यायला लागायचे, मग तो झोपायचं वगैरे असं तसं. म्हणजे एकदम राजेशाही त्याची थाट वगैरे होते. एक दिवशी ते पळायला पण होतं, लाईक मडायलँडच्या जंगलामध्ये जाऊन 1.5 किलोमीटर जाऊन कुठे लपलं होतं. पण आमच्याकडे दुसरं माकड असायचं, त्याच्यामुळे त्याचं डमी, मग ते त्याच्याबरोबर काम करून संध्याकाळी वगैरे सापडलं वगैरे असं होतं. तर ते एक गंमत होती त्याच्यामध्ये काम करण्यात. एकदम ते अनंत जोग आपले ऍक्टर त्यांच्या पायाला देखील चावलं होतं ते. आणि शॉर्ट मध्ये त्यांनी मस्तपैकी शिवी आसळली होती. अरे चावला मला तो सांगताय जोर जोर. म्हणजे झालं काय आनंदजी, अचानक काय शिवी काय द्यायला लागलं. खाली माकडाने पकडलेलं होतं, लिटरली पकडलं होतं. का चावला त्याने पण काहीतरी किडे केले. आनंद जोगांनाच का चावलं, बाकी कुठल्या ऍक्टरला नाही. सीन प्रॉपर सीन, अगदी शांत सीन चालला होता. त्यांनी काहीतरी समोरच्याला बंदूक वगैरे रोखतात वगैरे, ओके. आणि माकड साईडला होतं. त्यांनी ते राजाला असं हे करायचं होतं, म्हणजे जो डिटेक्टिव्ह होता कॅच हिम करके. तर राजाने त्याला ऑर्डर दिली कॅच हिम करके, त्याच्या हातात बंदूक होती. तर कॅच हिम म्हटलं ते पकडायला विकडायला आणि त्यांनी जाऊन चावला त्याला माकड. त्यांनी खूप मनापासून ऐकलं. तर मग त्यांनी अशा शिवाय हार्ट साईडला मग तो थोडा शॉर्ट थांबायला लागला. मग त्याला मार्क वगैरे आलेत मला वाटतं त्यांना पॅन्टवरून विचारलं.
तर त्या अशा गमती जमती पण आणि नंतर ना त्या माकडाला कळायला लागलं की हा एक माणूस आहे आणि ऍक्शन बोलल्यावरती मला काम करायला लागतं आणि मला सलाह लोक सगळे त्रास देतात. आणि ऍक्शन मी बोलल्यावर तो माडे असा रागाने बघायचा की प्रत्येकच माकड. तो नंतर लिटरली मी जाळी घेऊन बसायचो की यार ये अटॅक नहीं करना चाहिए अपने ऊपर करके, कि थोड़ा दूर जाळी घेऊन बसायचो बाबा यार मेरे को नहीं जमता है करके. तो ते माकड़ सांगा कुछ नहीं करेगा साहब, कुछ नहीं करेगा, हम है ना इधर, तो तुम है बाद में आएगा काटने के बाद में. तो संजय धारणकर कैमरामैन होते तुम्हाऱ्यावर, लेकिन ते बोलतात राजन भाई तू पीछे बैठो. तर तुमच्यावरती खुंडचं तुम्ही ऍक्शन बोलला त्याला काही काम करायला लागतं आणि तू आळशी माकड आहे. पण मग तो माकड काय तुम्ही कास्टिंग कसं कुठे असतात हे असे प्राणी म्हणजे तुम्ही? हे ऍक्च्युली साऊथला आहे ना ते, मला ते तिकडे खूप ते देवर कंपनी वगैरे मला त्या लोकांच्याकडे प्राणी वगैरे भरपूर ट्रेन केले असतात. आणि हे ट्रेन माकड आहे ऍक्च्युली, लाईक प्रॉपर लाईक जसं कमांड सगळे घ्यायचे. कधी कधी ते सटकायची बऱ्याचदा, म्हणजे तो सनकी होता माकड. सर जर तुमच्याकडे काम केलेल्या आर्टिस्टची लिस्ट काढली तर उत्पल दत्त आहेत, नूतनजी आहेत, सुधा करमरकर आहेत, महेश मांजरेकर, साजिद खान, शेखर सुमन, ते अगदी नवीन स्मृती इराणी आहेत, फरीदा जलाल, सगळे टॉप नॉच ऍक्टर बरोबर काम केलंय. आणि प्लस डिरेक्टर्स पण खूप आहेत ज्यांनी तुमच्या बरोबर काम केलं, राजेश मापुसकर सुद्धा. तर तुम्ही या सगळ्यांविषयी काय सांगाल? म्हणजे त्यांच्यापैकी कोणापैकी जे फरीदाजी असतील किंवा महेशजी असतील, तुमच्याकडे असं काही आम्हाला शेअर करण्यासारखा किस्सा असेल तर? नाही, ऑफकोर्स मतलब ते लोक त्यांचा सगळ्यांचा बेस्ट, जेवढे डायरेक्टर्स बरोबर मी काम केलं ना त्यांचं एकच प्लस पॉईंट आहे की ते दे कम ॲज ऍक्टर, ॲज अन ऍक्टर. त्यांनी डायरेक्टर म्हणून कधी आलेले नाहीत आणि लाईक की टोटली लाईक की तू डायरेक्ट करतोस, तू सांग काय करायचं. तर तो एक प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे, तो घेऊनच येतात आणि इट्स एन्जॉय टू वर्क विथ देम. पण सर मगाशी मी म्हटलं तसं की हे कॉमेडी ऍक्टर्स आणि कॉमेडी सिरियल्स करता जेव्हा तुम्ही थ्रिलर किंवा हॉररकडे वळता तेव्हा एक डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे थोडक्यात CID म्हणा, तुम्ही एक वेगळ्या जॉनरचीच पूर्णपणे सिरियल केली आणि तुम्ही म्हणाला तिथे एक वेगळा राजन सगळ्यांना दिसायचा. ते नक्की काय होतं एक्झॅक्टली? झालं असं की आमचं त्यावेळेस ना मड आयलंड मध्ये खूप शूटिंग व्हायचं, म्हणजे माझे रोज काही ना काहीतरी शूट चालू असायचं. तर यशबाचं शूटिंग चालू होतं माझं आणि दुपारी आमचं ते ठरल्याप्रमाणे 1.5 वाजता पॅकअप झालं होतं. काय आणि पॅकअप झालं ते करायचं काय, तर करायचं आम्ही चाललो होतो गाडी, माझ्या गाडीने चाललो होतो, असिस्टंट बरोबर होते. तर रस्त्यावरती CIDचं शूटिंग चालू होतं. तो बोललो कोणाचं शूट? CIDचं. कोण करवलं? सिंग साहब है अंदर. तो बोले चलो टाइम पास है. बोला अभी क्या, बोला वैसे भी लंच टाइम में फ्री हो गए, जाके सिंग साहब को मिल लेते. तर मग मी गेलो तिकडे सिंग साहेबांना, आतमध्ये भेटलो. अरे राजन कहाँ आहे तू? आम्ही दूरदर्शनचे मित्र, 100 मी एडिट केलं होतं. तर खूप गप्पा झाल्या, ते झालं. क्या कर रहा है? बोला ऐसे CS बहुत चल रहा है, बहुत चल रहा है, अच्छा चल रहा है सीख वगैरह. तो यार तू तभी तो तुम इतना थ्रिलर किया था, अभी तो क्यों नहीं कर रहा है? कॉमेडी कर रहा है. बोला सर कोई देता ही नहीं काम थ्रिलर में, लोगों को पता भी नहीं कि मैं कर रहा हूँ. बोला आप जानते हो तो बात अलग है, तो एक काम कर यार, तू CID करेगा? बोला क्यों नहीं करूंगा यार, लेकिन देखो ऐसा कि हमारा CID का 5 दिन का एक एपिसोड होता है, 5-6 दिन का, तो वो करके एक एपिसोड करना, बाद में तुम जब कभी टाइम मिलता तो आके मेरे को बता देना, 5 दिन फ्री है, आके करते जाना, यू आर ऑलवेज वेलकम, कभी भी खाली फोन करो, आके करके जाओ. आणि मला तर एकदम थ्रिल वाटलं यार CID करायचं म्हटल्यावरती, लाईक अँड देन लगेच मी 1-2 वीक नंतर त्यांना फोन केला की सर मैं 5 दिन फ्री हो, आ जाओ, कर लेते हैं करते. आणि तसं मी करायला सुरुवात केलं आणि त्याला पण कळलं, त्यालाही काम आवडलं, मी जे काम करायला सुरुवात केलं लाईक आणि CIDची टीम म्हटल्यावरती लाईक दे आर, त्यांचा जो ऍक्टिंगचा जो टीम आहे ना ती कमाल टीम आहे. तर मी ज्यावेळेस केलं तर मला 13-14 वर्ष त्यावेळेस ऑलरेडी झालेली होती त्या सिरियलला. पण ते ऍक्टर्स एवढे ओबिडियंट, एवढे डिसिप्लिन्ड आहेत की लाईक डायरेक्टरनी कॉल दिल्यावरती जसे आपले फायर ब्रिगेडचे लोक बाहेर पडतात ना, कोणी बेल्ट लावत, कोणी कोट घालत, तसे तो लोक लिटरली व्हॅनिटीमधनं बाहेर पडतात. एका व्हॅनिटीमध्ये सगळे बसायचे. आणि शिवाजी साटन सरांनी मला खूप सपोर्ट केला तिकडे, लाईक की त्यांनी माझ्याकडे अगोदर निष्पाप सिरियल केली होती, तर त्यांनी खूप सपोर्ट केला की राजन कुछ नाही करलं, की बिंदास करले. मतलब नॅचरली एकदम इतक्या वर्षानंतर थ्रिलर करता गेला ते मी जर टेन्शनमध्ये होतो, पण ते मला मस्त करतोस आणि तुझ्या पद्धतीनेच तू कर, काही इकडचं हे स्टाईल ॲडॉप्ट करायची गरज नाही. असं करत नंतर मला मग त्याची सटक लागली. तर मी असं करत बरेच एपिसोड तसे केलेत, लाईक की मी कधी इकडे काम सॅक्रिफाईस करून तिकडे जायचो. इकडे मग असिस्टंट सांगत होतं हे अमुक दिवस तू सांभाळ, मी तिकडे जाऊन मला करायचं. आणि असं करत आणि एव्हरी एपिसोड चॅलेंज CID म्हटल्यावरती. एक एपिसोड मध्ये असा आला होता की लाईक की राजन यार बहुत कमाल का एपिसोड लाया हूं. और सिंग साहब
आइडियाज द्यायचे ना एपिसोडची स्टोरीज आमची. बोलो क्या है सर, कुत्तों की गैंग है, कुत्ते मर्डर करते हैं और एंड में पता चलता है कि मर्डर कुत्ते की गैंग है करके. बोले ठीक आहे. अच्छा. त्यांनी नंतर मला मस्तपैकी पूर्ण मसाला लावून पूर्ण स्क्रीन प्ले वगैरे ऐकून दाखवला वगैरे. ओके सर, कभी कल करना है. ठीक आहे. बोलो मजा आएगा सर. अच्छा कर लेते. तो मी एक इमॅजिन करून चालू कुत्रे येतील हे करून देतील. नंतर जाता मला बोलले की एक प्रॉब्लम राजन कैसा है, कुत्ते नहीं है. बोलो कैसे करना है. बोला आपने पास परमिशन ही नहीं है इतने कुत्ते यूज करने का. बोले ये करना है सब. बोले यार कुत्ते यूज नहीं करनी है. तो सब कैसे करना है, देखो कैसे कर सकते, पॉइंट ऑफ व्यू करो. कुत्र्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूवर तर पूर्ण एपिसोड आम्ही केला. ओके. एकही कुत्रा दाखवला नाही. ते कुत्रे मर्डर करतात, हे करतात. एंडला कळतं की कुत्र्यांनीच मर्डर केला आहे. त्यांचे ते पिंजरे वगैरे असतात तिकडे पण आम्ही गेलो, तिकडे पण पॉइंट ऑफ व्ह्यूनी खेळलो. आणि तो एपिसोड सुपर डुपर हिट झाला होता. की अशी एक गँग आहे की कुत्रे आहेत पण कुत्रे नाही आहेत. तर तिकडे ना चॅलेंजिंग, एव्हरी एपिसोड इज चॅलेंजिंग. एक दिवस आम्ही एक एपिसोड होता की मुंबई दर्शनच्या बसमध्ये मर्डर होतो. 2 दिवसासाठी परमिशन मिळाली होती गेटवे ऑफ इंडियाला की पूर्ण तो टाउनचा एरिया शूट करायची. आम्ही सकाळी गेलो, पहिल्या दिवशी गेलो सकाळी तिकडे सकाळी सगळ्यांची सीन वाचून झाला की आता चला सुरू करते आणि रिपरिप पाऊस सुरू झाला. अरे बोलो बैंड बज गए यार. बोला अभी क्या करेंगे, रुक तो सकते नहीं बिकॉज शेड्यूल प्लान होतं आणि त्याच्यामध्ये आवर्स फुकट घालवणं शक्य नव्हतं. तो सिंग साहेबांना फोन केला मी. सिंग साहब बोला ऐसा बरोबर बारिश है क्या करें. राजन प्रोडक्शन वाले को बोलो रेनकोट निकालो. लिटरली सगळ्या कॉप्सनी सगळ्यांनी रेनकोट घातले, कॅमेराला रेनकोट घातला आणि 2 दिवस आम्ही रिपरिप पावसामध्ये कंटिन्युअस नव्हता पण रिपरिप चालू होता. त्याच्यामध्ये पूर्ण दिवस शूट केलं आणि पूर्ण एपिसोड शूट केलं. इट्स लाईक एव्हरी डे इज अ न्यू एक्सपिरियन्स. एक दिवस मला सांगितलं मड आयलंडमध्ये की तिकडे एक आतमध्ये फोर्टमध्ये एक मोठी गुफा आहे, तिकडे एपिसोड करायचा तुला. म्हणजे आदमखोर जानवर म्हणजे माणूस आहे की माणसं खाणारा माणूस वगैरे असा, तर त्याचं एक एपिसोड होता. तर करले ते कोई प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यात कॅमेरामॅन होता राजेश म्हणून, त्याला माहित होतं की लोकेशन कुठे आहे म्हणून. बोलो मेरे को बता ना भाई, मैंने वो सिंह साहब बताते रहे यार. बोलता मैंने भी सर मैंने बहुत सालों से किया नहीं, आज 15 साल पहले कुछ किया था शूटिंग सिंह साहब ने, अभी जाके देखते हैं उसका क्या हालत है. चलो चलते करके. आणि अशी गुफा होती, मोठं असं त्याला एक हे होतं, होल होता, तिकडनं आतमध्ये जायचं होतं. तर आम्ही थोडंसं एक आतमध्ये 10-15 पावलं गेल्यानंतर काय लागतं, चिकट लागतं. तुला राजेश काय आहे नीचे, काय आहे जमीन के, कारण आतमध्ये काय सोर्स नव्हतं लाईटचं. तर आम्ही तसं रेकी करतो ना, म्हणजे शॉर्ट पूर्ण बघायला गेलो होतो. तर सर ऊपर देखो जरा. वरती बघितलं पूर्ण सिलिंगला वटवागळं लटकत होती, पूर्ण सिलिंगला. बरं उनकाही शीट आहे वनीची. बोला आता आलिया भोगाशी करायचं का. नाही कुछ नाही सर, लेकिन अंदर अच्छा साप मिलेगा. बोला काय का साप मिलेगा यार. चलो चलते फिर भी. मग आम्ही गेलो आतमध्ये गेलो वगैरे बघितलं. आता असं शॉर्ट आहे. आणि शॉर्ट असा होता की लाईक तिकडनं दया त्यांची पाठ काढतो, पुढे आदमखोर तो आहे माणूस आहे, त्याच्या मागे दया लागले, त्याच्या मागे आमचा कॅमेरा आहे. असं करून ते धावायचं मागे. आणि जवळजवळ एक स्ट्रेच होता, तो जवळ 100-1 फुटाचा स्ट्रेच होता, तो धावत जायचं. आणि बाहेर कॅमेरा लावला होता, दुसरा कॅमेरा लावला होता. तिकडे आम्ही काळा कपडा लावला होता, पूर्ण कव्हर केला होता. की असा शॉट पाहिजे होता की तो उघडल्या पूर्ण वटवागळाची बाहेर पडतात आणि त्यातनं तो आदमखोर आणि दया असा भाग येतो. तर तो आम्ही तसा शॉट घेतला आणि आम्ही पळायला सुरुवात केली. आणि ते लोक एवढे एक्सपर्ट आहेत ना, ते दया वगैरे जे लोक मंडळी होती ना, टीम जी होती आमची ऍक्टरची, त्यांनी वरती त्या वटवागळांना असं काठीने हाकलायला सुरुवात केली. तर ती वटवागळ त्या उजेडच्या दिशेने जात होती म्हणजे बाहेर, आणि आम्ही त्यांच्या मागे धावतोय. आदमखोर त्याच्या मागे दयाच्या मागे आम्ही असं धावतो. आम्ही शॉट घेतला, आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि बाहेरून कॅमेराचा कट घेतला होता. तिकडे हजारो वटवागळ बाहेर पडतात, त्यातनं ते कॅरेक्टर्स असे धावून येतात. तुम्हाला ओरिजिनल मिळालं. ओरिजिनल आणि असे चॅलेंजिंग शॉट्स असायचे तसे सीआयडीमध्ये. इट्स अ वंडरफुल. अंडर वॉटर बोला, कसंही वेगळेच अनुभव त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये मी घेतलेले आहेत. सर तुम्ही आता बोलता बोलता ऋषिकेश मुखर्जींविषयी बोललात. मला असं वाटतं ते खूप छान म्हणजे हो येस भेटलो. म्हणजे ऍक्च्युली काय की यस बॉस म्हणजे एक शो होता, जवळजवळ 8 वर्ष चालला. तो अशोक पाटोळेंनीच लिहिलेला होता. तर तो शो जो आहे ना, की ज्या माणसाचा मी आयुष्यभर फॅन होतो, मी आहे अजूनही, की ज्यांचे पिक्चर बघत बघत जे कॉमेडी आपण शिकतो किंवा एन्जॉय करतो, तर त्यांचे बरेचसे पिक्चर बघितले. ऋषिकेश मुखर्जी, तर त्यांचे पिक्चर बघून आपण त्यातनं काहीतरी घेत असतो. लाईक आपल्याच माझ्याच याच्यामध्ये सिरियल्समध्ये
त्याच्यातनं काहीतरी इन्स्पायर होऊन काहीतरी गोष्टी टाकत वगैरे असतो. तर त्या माणसाचा एक दिवशी राकेश बेदींना फोन आला की मला यशबॉसच्या टीमला भेटायचं आहे, कारण त्यांचं आणि राकेश बेदीचं कनेक्शन होतं, त्यांचं भेट वगैरे चालू होतं. तो राकेश जी मला बोले, राजन यार ऋषिदा ने अपने को बुलाया, अपने टीम को बुलाया, मतलब जो है वो एक्टर्स और डायरेक्टर को मिलने के लिए घर पर बुलाया. आणि ऋषिदा त्यावेळेस आजारी होते, मी त्यांना बेड रिटर्न असायचे, बाकी बुद्धी वगैरे एकदम तल्लक होती, बाकी काही प्रॉब्लेम होते, पण त्यांना काही प्रॉब्लेम असे होते की ते हलू शकत नव्हते. तर ते बोले इधर मिलने को बुलाओ यार, सबको मिलने का है, तुम लोग बहुत अच्छा काम कर रहे हो. तर आम्ही ग्रुप बनवून एक 4 ॲक्टर, मी आणि राकेशजी असे सगळे मिळून आम्ही गेलो भेटायला. तर त्यांच्या रूममध्ये ते झोपलेले होते, तसे बेडमध्ये असे झोपलेले होते. समोर सिलिंगवरती एक टीव्ही लावलेला होता. ओके, आज एक नर्स वगैरे फिरत होती. मग नंतर आम्हाला भेटले, प्रत्येकाला पर्सनली भेटले. अरे यार तुम लोग बहुत अच्छा काम कर रहे हो और हम लोग फिल्म में 2-2 साल लगाते एक फिल्म बनाने में, तुम लोग हर वीक में नया प्लॉट कहाँ से लाते हो राजन. और मला एकदम असे भेटलेत की खूप वर्षापासून ओळखतात वगैरे, असे बोलायला लागले कि मैंने तुम्हारा वो एपिसोड देखा, उसमें अच्छा पंच लिया था तुमने, उसमें अच्छा किया था, ये किया था. आणि हा माणूस म्हटलं ज्यांनी एवढं केलेलं आहे काम, लाईक यू नो चुपके चुपके वगैरे असे मोठे मोठे पिक्चर केलेले आहेत, तर तो माणूस आपल्याला सांगतोय की लाईक यू नो की तुझं काम मला आवडतं म्हणून. सो इट वॉज अ ग्रेट यू नो कॉम्प्लिमेंट फॉर मी. आणि नंतर त्यांनी म्हणे जाता जाता सगळे भेटले वगैरे, तू आते रहो यार, बीच में मिलते रहो, अच्छा काम करा, अच्छा काम करते रहो, देखो मैं यहाँ पर बैठ के बोलता तुम्हारा सिर्फ सिरियल देखता हूँ, कारण म्हणे 8 वाजता यायचं आणि दुपारी रिपीट पण यायचं वगैरे. तर प्रत्येक एपिसोड त्यांना माहित होतं, प्रत्येक एपिसोड त्यांनी बघितलेला होता. त्याच्यानंतर ना काय त्यांनी नर्सला बोलवलं, ए इधर आओ, हाँ तुम मेरे को वो खतरनाक वाला इंजेक्शन देते हैं ना जो बहुत दर्द करता है, वो कब देती हो तुम. बोली वो सर वो यशबॉस शुरू होता है तभी देता हूँ. तो मला बोले जानते हो क्यों देते हो, बोलते हो तो जब तुम्हारा सीरियल देखता हूँ ना तो मेरे को दर्द कम होता है उस इंजेक्शन का, तो वो उसको मैं देने को बोला हूँ. बोला अच्छा काम कर रहे हो, अच्छा काम करते रहो करके. सो दॅट वॉज अ बिगेस्ट अवॉर्ड फॉर मी की ज्या माणसाला लाईक आपण गुरु समजतो की ज्याचं काम बघतोय, काम जे एन्जॉय करतोय, त्याला आपलं काम आवडणं, दॅट्स अ ग्रेट अचीवमेंट. लाईक असंच एक खूप मोठं नाव कॉमेडीमध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, ते म्हणजे जॉनी लिव्हर. तुम्ही त्यांच्याही बरोबर काम केलं. येस येस. त्यांचं काय, त्यांच्याबद्दल काय सांगाल आम्हाला. कारण त्यांनी मराठीतही, जॉनी बाईंनी मराठीतही खूप काम केलेलं आहे, म्हणजे मराठीतही करतात, पण तुम्ही त्यांच्यावर हिंदी. मी एक हिंदी फिल्म आहे माझी, तर ती सहाराने प्रोड्यूस केली होती फिल्म. अनफॉर्च्युनेटली ती फिल्म कंप्लीट झाली, पण ती अजून रिलीज नाही झाली, काही त्याची कारण असतील. पण त्या फिल्ममध्ये मला, त्या फिल्मसाठी मला बोलावणं आलं होतं. पहिलीच फिल्म होती माझी, 35mm सिनेमास्कोप फिल्म. तर कळलं की जॉनी लिव्हर आहे, तर म्हटलं मी सगळं सोडून करतो. आणि लिटरली मी 1 वर्षाचा ब्रेक घेतला मध्ये आणि ती फिल्म केली. ती फिल्म होती बेवडा दास. आपला देवदास जो आला होता शाहरुख खानचा, त्याचं स्पूफ होती ऍक्च्युली. ही मध्ये सिरीज त्यांची म्हणजे 13 फिल्मची सिरीज होती. 13 तशा वेगवेगळ्या फिल्म्स बनणार होत्या आणि ती फिल्म मी केली जॉनी भाई बरोबर. तर अगेन जॉनी भाई म्हटलं होतं लाईक यू नो की ॲटोमॉम आहे कॉमेडीमधले, तर त्यांच्यावर. आणि एक त्याच्यामध्ये लिमिटेशन होतं की ते जे देवदासमध्ये केलं होतं तसे इमिडिएट करून कॉमेडी सीन करायचे होते. आणि वॉज लाईक यू नो टोटली ॲटोमॉम आहे तो माणूस, इतका टॅलेंटेड आहे लाईक यू नो की. आणि अशा त्याच्याकडनं पंचमध्ये तयार असतात की अर्जुन ये कर लेते, ये कर लेते, ये कर लेते, ये कर लेते. तर त्यांचा फक्त प्रॉब्लेम एकच झाला की मी त्याशी अगेन जयपूरला शूटिंग होतं आमचं, शूटिंग करायला सकाळी सुरुवात केली आम्ही, आणि मी आपलं सिरियल सारखे 7 सीन घेऊन गेलो आणि 7 सीन करायचे. तर मी त्यांना पण माहीत नव्हते, फ्लोमध्ये केलं, सकाळपासून सीन करत गेलं, टकाटक 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 टकाटक. संध्याकाळी त्यांना कळलं की यार 7 सीन केलेत म्हणून. तर मला बोलवलं त्यांनी, राजन तू काम तो बहुत अच्छा कर रहे हो, लेकिन बोला लेकिन क्या यार इतना फास्ट क्यों कर रहे हो हमको इतना फास्ट काम करने की आदत नहीं है भाई, काम अपना अच्छा सुबह से अच्छा ही हुआ है, लेकिन थोड़ा सा यार बोलता बाकी लोगों के पर डे कट जाएंगे सबके त्यांना बिचारी ती टेन्शन होती की लाईक यू नो की मतलब. आणि मस्त धमाल में आणि लाईक यू नो की एक ट्रीट होती त्या माणसावर काम करणं, इट्स ऑलवेज ट्रीट. सर तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की त्यावेळच्या सिरियल आणि आताच्या सिरियल ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि तो पडलेला आम्हालाही काम करताना जाणवतो, पण तुम्हाला तो काय फरक जाणवतो एक क्रिएटिव्ह पर्सन म्हणून. बेसिकली काय म्हणतात ना, बेसिकली टाइम जास्त आहे की त्यावेळेस होतं की लाईक यू नो ॲज आय टोल्ड यू की महिन्याला 4 एपिसोड असायचे, त्याच्यामुळे वेळ मिळायचा, स्क्रिप्टसाठी वेळ मिळायचा, लाईक यू नो प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला लाईक यू नो. आणि
पूर्ण प्रिपेअर्ड होऊन आम्ही सेटवरती जायचो. आता तसं होत नाहीये. आता डायरेक्टरला लिंकच नसते की तुझ्याकडे स्क्रिप्ट काय येणार आहे आणि त्याच्यावरती तसं कुठलाच कमांड नसतो. मी शिवांशीमध्ये किंवा जे काय माझं जो करिअर होतं त्यावेळेस जे 15 वर्षाचे काम केलं मी कॉमेडीवरती, तिकडे पूर्ण माझ्याकडे अथॉरिटी होती. मी याच ऑफिसमध्ये बसून कास्टिंग करायचो, इकडे मी कॉस्ट्युम फायनल करायचो, इकडे सगळं सेट पण मी इकडनं आर्ट डायरेक्टरवर डिस्कस करायचो. तर सगळं तिकडे डायरेक्टरला अथॉरिटी होती की तुम्ही सगळ्या गोष्टी करा. त्याच्यामुळे विजन त्याचं क्लिअर असायचं की काय निघेल, काय असायला पाहिजे, कुठलं कॅरेक्टर कसं असायला पाहिजे. तर ते आता ॲक्च्युली होत नाही आहे. ते आता ॲक्च्युली होतं की नाही, रँडमली क्रिएटिव्ह डायरेक्टरच डिस्कस करत असतो, मग तो डायरेक्टरला अर्ध्या गोष्टी सांगतो, अर्ध्या गोष्टी सांगत नाही आहे. त्याच्यामुळे आणि मग क्वालिटीवरती फरक पडतो. त्याच्यामुळे की नाही वेळ मिळत गोष्टींमध्ये. जे फिल्मसाठी किंवा कुठलाही चांगलं एक प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम द्यायला हवा. टाइम बेसिकली फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. तसंच तुमची पुढची असं एक टप्प्यावरची सिरियल मला आठवते म्हणजे मिसेस माधुरी दीक्षित. येस, बरोबर. ती आधी आय थिंक सो कुंदन शहांकडे होती, तिकडनं तुमच्याकडे आली. तर त्याबद्दल काय सांगा. तर ती कमलेश पांडे त्यांचे प्रोड्युसर आणि रायटर होते. तर ती सिरियल आली होती आणि मला असं कळलं की थोडंसं ह्युमर ते थोडंसं कमी होत चाललंय. आणि नंतर कुंदनजी मला वाटतं फिल्ममध्ये बिझी झाल्यामुळे त्यांचे असिस्टन्स वगैरे करत होते. त्याच्यामुळे एक फरक पडला होता की की आता सांभाळलं गेलं पाहिजे. तर माधुरी दीक्षित माझ्याकडे आलं आणि बेसिकली मलाही सांगण्यात आलं की थोडं ह्युमर अजून थोडंसं वाढवायला पाहिजे वगैरे. तर ही आपली रेणुका शाणे होती, जतीन कानाके होते, तुषार धर्णी होता. प्लॉट मस्त होता, रायटरही चांगला होता, एव्हरीथिंग वॉज नाईस. ओनली थिंग त्याच्यामध्ये ना थोडंसं त्याच्यामध्ये हलकासा ब्राईट करणं, थोडंसं लाऊड करणं आवश्यक होतं, जे सटल होतं. आणि काय होतं, जतीन एकदम लाऊड होते आणि रेणुकाजी थोडं नॅचरल करतात. तर असं ते आलं माझ्याकडे प्रोजेक्ट आणि मी करायला पहिल्या दिवशी गेलो. त्या दिवशी आणि मी जनरली जतीनचं माझा रॅपो होता. तुषारशी पण काही मराठी सिरियल्स केलं होतं त्याच्याबरोबर. तर रेणुकाजी माझ्यासाठी नवीन होतात आणि रेणुकाजींना मी सांगायला गेलो की असं आपण असं करूया, थोडंसं मला काही असं आहे थोडंसं. तर त्या थोड्या अनकम्फर्टेबल होतात की मी कसं शक्य आहे, एवढं असं नाही होते, मी एवढं थोडंसं लाऊड वाटेल वगैरे. ऑफकोर्स प्रत्येक ऍक्टरला त्याची जी पद्धत असते काम करता पद्धतीने मला बोललं. तर मग जतीन कानेके त्यांना म्हणाले की रेणुका एक काम करेगा ना, करके देखो ना, करके देखो, अगर नहीं अच्छा लगा तो फिर तुम तुम्हारे पहले जैसे करो करके. मग त्यांनी तो एक सीन माझ्याबरोबर पूर्ण जसं मला जसं हवा होता तसं त्यांनी केलं. आणि तो केल्यानंतर आम्ही जनरली मॉनिटरवरती आपण बघतो ना, मॉनिटरवरती बघितलं असं सीन बघत होतो. ते बघताना सगळं सेट हसायला लागला की एक एन्जॉय करत होतं सीन. तर त्याने असं हळूच मागे बघितलं की पीपल एन्जॉय त्याच्यानंतर मग ते बोलले नाही अभि करते ऐसे ही करते. पण मग या MD डॉक्टरनी मनीबेन.com सिरियलचं काय, मनीबेन.com पण पण परत तसं त्यांनी पायलट बनवलं होतं. स्मृती इराणींनी त्यांचं एक नाटक होतं त्याच्यामध्ये त्यांनी मनीबेन.com बनवलं. तर माझ्याकडे आला शो आणि की असं की क्या है तुम देख लो करके, अनुज कपूर म्हणून तिकडे चॅनल हेड होते. राजन जी आपको करने का है, आप अपने हिसाब से करो. तर ते मला असं सांगायचं आप अपने हिसाब से करो. तर माझा हिसाब म्हणजे थोडंसं जे काही लोकांना जे आवडतं तेच मी करत होतो. मग ते तिकडे आल्यावरती तिने जो पॅटर्न घेतला नाटकाचा पॅटर्न घेतला होता, गुजराती नाटक खूप लाऊड करायची. ते खोटं वाटायला लागलं कारण लोकांनी तिला खूप सिरियस रोलमध्ये वगैरे बघितलं होतं. तर माझ्याकडे आल्यानंतर मग ती पण तसंच चालू होती, तिचं पण थोडंसं असंच चालू होतं ते थोडंसं नाटकी होतं. तर ते मी त्यांना कंट्रोल करायला सांगितलं. त्या पण देखील पहिला रिलेक्टंट होतात की हा सांगतो ते करेक्ट सांगतोय का म्हणून. म्हटलं करा बघूया, करून बघूया वगैरे पण त्यांनी ते केलं वगैरे आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं की लोकांचा रिस्पॉन्स आला, सिरियल चांगली आवडायला लागली वगैरे. त्याच्यानंतर ते म्हणजे खूप चांगली मैत्रीण झाली स्मृती. आणि ती इतकी चांगली ऍक्ट्रेस आहे ना, खरं तुला सांगतो की मी एकदा काय झालं की आम्ही सीन करत होतो. सीन करता त्यांना फोन आला की त्यावेळेस ते नेमकं त्यांचं चाललं होतं पॉलिटिकल काहीतरी, दिल्लीला वगैरे जायचं होतं. तर त्या सीनचे क्लोजअप्स राहिलेत आणि मला म्हणे राजनजी मेरे को आज जाना पडेगा. बोले मैडम क्लोजअप बाकी है करके, यार काम करते ना, मैं 3 दिन के बाद आ रही हूँ, उस दिन हम लोग कर लेंगे करे क्लोजअप. आणि जवळजवळ तुला सांगतो ना की तो जवळ एक 3 पेजचा सीन वगैरे होता. तो 3 पेजचा. बोले देखो यार आके इमिजिएटली आपको करना पडेगा वगैरे. बोला ठीक है मैं कर लूंगी, कोई प्रॉब्लेम नाही. त्या गेलं वगैरे. आणि त्यानंतर 3 दिवसानंतर आल्यानंतर सकाळी आल्यानंतर मला राजी पहिला शॉट मेरा लगा तो क्लोजअप उस दिन का. बोलो ओके, मैं आपलं लावलं कॅमेरा, सांगितलं लाईट वगैरे रेडी करून त्यांनी ठेवली आणि ते आल्या. मला एक बार पडले तर नाही मैं कर दूंगी.
आणि बिलीव्ह मी की त्या बाईने 3 पेजचा सीन ठा 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 करून विथ पॉझेस परफेक्ट एका ठिकाणी देखील थांबली नाही, 1 टेक ओके तिने दिलं होतं. सो दॅट्स अ ग्रेटनेस ऍक्च्युली, लाईक ऍक्टर्स तेवढं सिन्सिअरिटी आहे त्याची. उगाच हे लोक एवढे मोठे होत नाही बिकॉज मेहनत आहे. लोकांना बऱ्याचशा गोष्टी वाटतात की लाईक बट मेहनत खूप असते ऍक्टरची पण त्याच्यामध्ये. पण सर तुम्ही अनेक शो सेट पण करून दिलेत, हे नक्की काय असतं एक्झॅक्टली? सेट का असं माहिती एखादा की आता असं भाभीची घरपरे माझ्याकडे आलं होतं, तर चॅनलचं असं होतं की राजांनी करावं म्हणतो. तर प्रोड्युसर माझ्याकडे आलेत की बाबा ते शो आपको करना है सर वगैरे, आणि तो मी सुरू केलं. तो सुरू केला, पायलट मी केला, पायलट अप्रूव्ह झाला, लाईक कॅरेक्टर सेट केलं, सगळं झालं. आणि पायलट आणि टेलिकास्टच्या मध्ये जो वेळ होता त्याच्यामध्ये माझ्याकडे ज्युनियर जिजू आले. दॅट वॉज अगेन अ बिग प्रोडक्शन, लाईक आय मीन बिग प्रोडक्ट. आणि ती सुरू झाली सिरियल, ती सिरियल चांगली पकडली पण ऍक्च्युली. तर नंतर मग असं झालं की माझ्याकडे चॉईस आलं की आता काय करायचं म्हणून, लाईक हा घेऊ. त्याच्यानंतर मी त्याला प्रोड्यूसर सांगितलं, मी आपण शिवानीमध्ये सोडू शकत नाही, कारण तुम्ही डिले केलाय. त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू केलं मी करू शकलो असतो. मग त्यांनी माझा एक असिस्टंट आहे शशांक बाली नावाचा, ओके. तर त्यांनी FIR केले, FIR पण मी डायरेक्ट केलं. मग त्याला त्यांनी दिलं आणि त्यांनी पुढे कंटिन्यू केलं. आता रिसेंटली मी 2023 मध्ये मी त्याचे 1 वर्षभर मी केलं होतं परत एकदा, कारण त्यांना परत एकदा पाहिजे होतं. मी 8,000 वापस एक बार करलो करते थोडंसं असं करते. तर मी 1-1.5 वर्ष मी केलं परत ते, आणि नंतर परत सोडलं मी ते. सर तुम्ही कॉमेडी सिरियल पण केल्यात, कमांडर सारखी. अदालत देखील मी केली होती. अदालतचा पण मी सेटअप शो केला होता. अदालत सुरू केली, त्याचाही अगेन तोच प्रॉब्लेम झाला की मी पायलट केला, अप्रूव्ह झालं, सगळं झालं, कॅरेक्टर सेट झाली. एक सिरियलची एक दिशा पाहिजे असेल ते देणं म्हणजे सेटअप होतं, की तुम्ही एक सिरियल शेप केलं त्याच्यानंतर मग ते ऑटोवरती चालते तुम्ही. तर तो मी केला, अदालत केलं. आणि त्याच्यानंतर अगेन मध्ये खूप वेळ गेला, रोनितच्या ट्रेक नव्हतं, रोनितच्या ट्रेक नव्हतं वगैरे, तर मध्ये बराच वेळ गेला. त्यानंतर मग मी दुसरं काम घेतलं की मग मला ते सोडता येत नाही, कंटिन्युअस शो असेल तर. त्यावेळेस तो इच्छा प्यारी नागिन आलं, मग मी ते केलं. मग त्याला ते सोडायला सरेंडर करावं लागलं, असंच होतं. पण सर तुम्ही खूप कॉमेडी सिरियल्स केल्या, कमांडर असेल, अदालत असेल, किंवा मराठीमध्ये आपण म्हणू आभास सारखी किंवा आवाज सारखी ज्या कॉमेडी जॉनरच्या सिरियल नाही आहेत. मग तुम्हाला हा फरक एक डिरेक्टर म्हणून काय वाटतो की इथे असे विषय आणि कॉमेडी? आता काय असं बघ ना की दोघांचं लँग्वेज किंवा दोघांचं केमिस्ट्री हे वेगळी आहे, बनवायची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. की वेन आय एम डुईंग कॉमेडी त्यावेळेस मी लाईक की अतिशय सिम्पली शूट करतो कॉमेडी. आणि वेन आय एम डुईंग CID और एनी दॅट काइंड ऑफ शो, तर त्यावेळेस ते मग टोटल कॅमेरा वर्क येतं, लाईक मुवमेंट. मग CID मध्ये मी मॅक्झिमम मुवमेंट्स असायचं, मी कॅमेरा हँडल्डच असायचं. तर टोटल माझं तिकडे वेगळाच राजन वाघमारे असायचा, इकडे वेगळा, दोघांच्या टेक्निक्स वेगळ्या आहेत. इनफॅक्ट मी सुरुवाती माझी करिअरची सुरू केली तर ॲज आय टोल्ड यू आभास ती हॉरर होते, निष्पाप अगेन प्रॉपर सोप सर्फेस सिरी होती. त्याच्यानंतर आवाज अगेन सेन्सिटिव्ह सब्जेक्ट, हे तिन्ही वेगळेच सब्जेक्ट आहेत. पण श्रीमानशीमध्ये तिने असा शिक्का मारला की तिकडनं मग मागे वळून बघून दिलं नाही मला. तर असाच एक वेगळा प्रयोग वॉज अगल बगल. तो एक्झॅक्टली काय वेगळा प्रयोग होता? तो एक शो होता तू मेरे अगल बगल आहे. त्याच्यामध्ये काय होतं की लाईक इट वॉज नॉट नॉर्मल शो, की मला त्याच्यामध्ये नाटकाचा देखील फील द्यायचा होता. ओके, की एका नाटकामध्ये तुम्ही बघता ना एका सेटमध्ये सगळं असतं, तर त्याचा सेटच मुळात असा होता की खाली हॉल होता पूर्ण आणि त्याच्यावरही 2 रूम होते. आणि खाली कॅरेक्टर चाललाय, जो काय सीन चाललाय त्यातनं कॅरेक्टर एखादं वरती गेलाय की आम्ही कॅमेरा घेऊन वरती जायचो क्रेन करून. तो एक वेगळा प्रकार होता, लाईक की तू मेरे अगल बगल. त्याच्यामध्ये आपले आलोकनाथ, सुप्रिया पाठक वगैरे मोठे मोठे कलाकार होते आणि खूप मस्त शो झाला होता. पण समाव लाईक आय डोंट नो काही ऍक्टर्सच्या डेट्समुळे थोडा लवकर बंद पडला शो. पण इट वॉज अ ग्रेट फन अँड समथिंग न्यू टू वॉच. तुम्ही टेक्निकली वर जेव्हा ऍक्टर जाईल तेव्हा त्याच्याबरोबर क्रेननी आम्ही वरती जायचो, मग वरती सीन सुरू व्हायचा, वरती सीन तिकडनं तो कॅरेक्टर मग दुसरा आम्ही डिझाईनच असं केलं होतं स्क्रीन प्ले, की मग तिकडनं एखादा कॅरेक्टरनं बाजूच्या रूम मध्ये जायचं, मग तिकडनं तो खाली यायचा, मग खाली एक वेगळा परत सीन सुरू होतं. कधी कधी 3 फ्रेम मध्ये केव्हा चालू असायचा. तर अशा पद्धतीने होत होतं. आणि त्याच्यामध्ये तसे हेच होतं की नाटकाचा फील होता, समोर ऑडियन्स देखील असायचं. अच्छा, सो त्या प्रकारचा मी स्टँडअप म्हणजे आता आपण जसं स्किट फॉर्मॅट त्या टाईपचा शो होता तो. पण धमाल एक वेगळा प्रकार होता की असं डबल डेकर शो सेट कोणी केला नव्हता की ॲट अ टाइम तिन्ही गोष्टी दिसत ऑपरेशनल असेल एकाच वेळेला. पण सर मग तुम्ही प्रोड्युसर म्हणून सुद्धा सिरियल्स केल्या आहेत. मग आता प्रोड्युसर पहिली सिरियल मी आवाज केली होती. ओके, त्याच्यानंतर UTV वर मी दीदी का दुल्हा केली, घरवंदा केली होती.
घरांदा एक सांगायची म्हणजे की एकमेव माझी सिरियल होती की ती सोप टाईप होती आणि त्याच्यामध्ये मी माझ्या ड्रीम कास्ट म्हणजे डॉक्टर लागू आणि निळू फुले हे दोघांना मी त्याच्यामध्ये कास्ट केलं होतं. की पहिला तर मला भीतीच वाटली होती की निळू भाऊंना मी जाऊन विचारलं होतं की सर अशी सिरियलचा काय प्रॉब्लेम करूया आपण, पण म्हटलं अजून मी ऐकलं होतं पण की अपोजिट तुमच्या बरोबर डॉक्टर लागूंचे देखील सीन आहेत. मग काय झालं म्हणजे आम्ही असं ऐकलं पेपरमध्ये वगैरे आम्ही ऐकूयात आहे की सिंहासन पासून तुम्ही दोघांमध्ये बनत नाही वगैरे. अरे असं म्हणे पेपरवाले काहीतरी लिहित असं आमचं काय ना, आम्ही चांगले मित्र आहोत, कर बिंदास कर. आणि इट झालं की ग्रेट फन. गजेंद्र अहिरेने लिहिली होती सिरियल आणि ती सिरियल तुझी अहेड ऑफ टाइम होती. आज जर ती OTTला आली असती ना सिरियल खूप चालली असती. कारण त्यावेळेसाठी ती चॅनलचं पण तेच होतं की थोडं डार्क होतं. तर इट वॉज अबाउट मिल वर्कर्सच्या वरती होती. यतीन कार्यकर, नेहा शरद, लाईक चंदू पारखी, म्हणजे मस्त कास्ट होती, एकदम परफेक्ट लाईक ऑथेंटिक कास्ट होती. आणि ती ज्या लोकांनी बघितली त्या लोकांना आवडली सिरियल. पण त्यावेळेस ऑफकोर्स लोकांचं टेस्ट जरा वेगळी होती की आम्ही इमिजिएटली एवढी डार्क सिरियल घ्यायला ते लोक प्रिपेअर्ड नव्हते. तुम्हाला सर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला डेव्हिड धवन म्हणतात का आणि कोणी दिली आहे तुम्हाला ती पदवी? ते मलाही कळलं नव्हतं ऍक्च्युली, काय की मध्यंतरी खूप इंटरव्ह्यूज वगैरे व्हायचे आहेत लाईक की ज्या शोज म्हणजे भरपूर चालले होते त्यास कुठल्या तरी एखाद्या जर्नलिस्टनी ते मला उपाधी देऊन टाकली परस्पर या टेलिव्हिजनचा डेव्हिड धवन आहे म्हणून. तर ते तसं पडत गेलं. मी स्वतःहून कधी म्हटलं आय डोंट कन्सिडर माय सेल्फ दॅट बिग, इज अ व्हेरी बिग डिरेक्टर. बट ते लोक म्हणतात म्हणजे अजूनही काय काय लोक भेटतात ते बोलतात डेव्हिड धवन म्हणून. सर तुमच्या हाताखालनं खूप लोक काय काय शिकून गेले, त्यातले बरेच जण आज इंडिपेंडेंट डिरेक्टर्स आहेत, काही एडिटर्स म्हणून काम करत असतील. तर जसं आपल्याला खूप अभिमान असतो की आपण ह्या गुरूंचे शिष्य आहोत, तसा खूप अभिमान असतो की हे आपले शिष्य आहेत. तुमच्या त्या शिष्यांविषयी तुम्हाला काही नाही? असं वाटेल? माझ्याकडे बरेचसे जे असिस्टंट आहेत ना, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. लाईक की एक तर कॉमेडीमध्ये माहिती आहे ना की आजही इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी जर असे झाडून डायरेक्टर काढलेस तर 10 डायरेक्टर असतील, जास्तीत जास्त 10 असतील. ओके, आणि 10 मध्ये 7 माझे असिस्टंट्स आहेत. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. लाईक कारण सोपमध्ये तुम्हाला 200-250 पण डायरेक्टर असतील तिकडे तिकडे बनतात आणि ते काम पण तेवढं आहे, पण कॉमेडीचं कामच कमी मिळत. ओके, आणि इट्स अ व्हेरी स्पेशलाइज जॉब आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी ते स्पेशलाइज जॉब करत होतो. तर त्यातून माझी एक फळी तयार झाली. तेव्हा सगळ्यात अगोदरचा माझा असिस्टंट होता समीर कुलकर्णी, जो बालाजीचे मोठे मोठे शो करतो, डायरेक्ट करतोय. त्याच्यानंतर शशांक बाली, त्यांनी FIR केलं, बाबीची घर पर आता तो डायरेक्ट करतोय. त्यांनी मोठे मोठे शो केले. गिरीश मोहिते आहेत, सागर खेऊर आहे, धीरा अरोराचा कपिलचा शो करतोय, डायरेक्ट करतोय. तसे बरेचसे लाईक अमित दामले एक आहे. ओके, तर हे बनत गेले. अजूनही 2 जण आता ड्यू आहेत जे डायरेक्टर होतील म्हणून. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम अँड दे आर डुईंग व्हेरी वेल. लाईक आय मीन परफेक्ट जे माझी जी स्टाईल आहे तीच फॉलो ते लोक करतात आणि चांगलं करतात. सर बरेच वेळेला तुम्ही ज्यावेळेला टेलिव्हिजनमध्ये काम करत होतात तेव्हा डिरेक्टरच कास्टिंग करायचा, त्यामुळे तुमच्याकडे खूप ऍप्ट कास्ट केलेली लोक होते, म्हणजे कास्टिंग एजन्सी नाही, तुम्ही स्वतः करत आहे. तर तुम्ही जेव्हा एखाद्या ऍक्टरला कास्ट केलं जातं तेव्हा तुम्ही काय त्या कॅरेक्टरचा विचार करता, ऍक्टरचा विचार करता का त्याच्या स्किलचा विचार करता? काय एक्झॅक्टली प्रोसेस असते? बेसिकली एक तर काय मी काम बघितलेलं असेल. माझा एक मेजर प्रॉब्लेम जो ॲज आय टोल्ड यू की आय डोंट टीच ऍक्टिंग. की मला असं आहे की मी तेवढ्या वेळात मला काम पूर्ण करायचं, मला ट्रेंड ऍक्टर लागतो. तर मी सगळ्यात अगोदर बघतो की त्याला ऍक्टिंग किती येते, त्याच्यानंतर बघतो की माणूस किती रिलायबल आहे. लाईक की ती जे डेट्स दिल्यात किंवा सेटवरती तो त्रास देणार नाही कुठल्या प्रकारचा, तर त्या 2 गोष्टी बघतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माझे कॅरेक्टर ऍक्टर जे आहेत ना, ते आजही मी एक गोष्ट प्रकाशन करतो की लाईक जे जुने ऍक्टर आहेत, बरेचसे माझ्याकडे जुने ऍक्टर ज्या लोकांना आज कोण विचारत नाही, ते लोक म्हणजे राजश्रीमध्ये हिरो केलेलं आहे. काय मी नावं सांगत नाही त्यांचं, आय डोंट वॉन्ट टू लाईक त्यांना कमी लिखायचं नाही. राजश्रीमध्ये हिरो केलेले आहेत, जुन्या पिक्चरमध्ये मेजर रोल काम केलेले आहे. तर त्या लोकांना आज कोण विचारत नाही आणि काम देत नाही, लाईक त्यांना मी मुद्दामून बोलावून काम देतो. पण जसं सर असंही म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्ही अशा कलाकारांना काम देण्याची तुम्ही संधी दिलीत की ज्यांना आता काळाच्या पडद्याआड लोक ओळखत नाहीत. पण खरं तर हे टेक्निकल लोकांबरोबर पण खूप जास्त होतं, कारण कलाकारांना निदान एक ओळख तरी मिळते. करेक्ट. तो चेहरा ओळखीचा असतो, कुठेतरी लोक आठवत राहतात, रिलेट करतात. पण एडिटर असेल, डिरेक्टर असेल, कॅमेरामॅन असेल, ह्यांना लोक
असे ओळखत नाहीत चेहऱ्यांनी, पण त्या मनाने तुम्ही मग खूप ग्लॅमरस दिग्दर्शक म्हणून लोकांना माहिती आहे. नाही ग, तसं काय ऍक्च्युली खरं तसं नाहीच आहे, टू बी व्हेरी फ्रँक. की शेवटी काय माहिती ना, की आपली इंडस्ट्री, फिल्म असो किंवा टेलिव्हिजन असो, ती ऑलवेज ऍक्टर ड्रिव्हन इंडस्ट्री. की जर मी कुठल्या म्युन्सिपालिटी ऑफिसमध्ये गेलो तर एखाद्या जो आमच्याकडे कॅमिओ करणार असतो त्याला जास्त मान असतो, मला लाईनमध्ये उभं राहायला लागतं, त्याला स्पेशल ट्रीटमेंट वगैरे देतात. एक किस्सा सांगतो. एक दिवशी आम्ही सब टीव्हीचं अवॉर्ड फंक्शन होतं आणि आम्ही सगळे जमलो होतो, आम्हालाही बोलवलं होतं बाबा, डायरेक्टर्सला पण इन्व्हाइट केलं होतं. तर धमाल चालली होती, तिकडे सगळं चाललंय. मी आपलं मस्तपैकी अगदी मागच्या शेवटचे 4-5 रो सोडून आम्ही सगळे डायरेक्टर 4-5 डायरेक्टर बसलो वगैरे होतो आणि चाललं होतं आणि शोची सुरुवात होणार होती. असं होतं आणि मागून दिलीप जोशी आपले ऍक्टर आहेत, ओके, तर ते आले, ते चालू होते. त्यांनी मला बघितलं, हाय हॅलो केलं. मी हाय, अरे दिलीपजी कैसे आहे वगैरे, अरे मस्त राजन कैसे आहे. त्यांनी माझ्यावर 2-3 शो केले, 2-5 वगैरे असे बरेचसे शो केले होते. तर मेरे भी वंडरफुल त्यांनी केला, सोनीचा शो माझा. आणि ते पुढे गेलेत आणि त्यांनी ऑर्गनायझरला बोलवलं आणि त्याला असं झापलं ऑर्गेनाइजरला की यार, वो जो हमारा डायरेक्टर है वो पीछे के रूम में बैठा हुआ है, जो आदमी आपके लिए शो बनाता है, जो क्रिएटर है, उसको आप लोग रिस्पेक्ट क्यों नहीं दे रहे हो करके. की सब ऍक्टर लोक ही काम करते हैं, ऍक्टर लोक सिरियस. त्यांनी आमच्या टेक्निशियनच्या साईडनी एक आमची बाजू घेऊन बोलला आणि स्टील आय रिमेंबर नंतर त्या माणसाने आम्हाला मागून बोलवलं, पुढे येऊन बसा म्हणलं की असे ऍक्टर्स देखील आहेत की ज्यांना जाणीव आहे. आणि सर, तुम्ही स्पिरिच्युअलिटीवर पण खूप तुमची साईनवर खूप श्रद्धा आहे. येस येस येस. तर तुमच्या प्रत्येक पोस्टमध्ये ते असतं. तर तुम्ही प्रत्येक, मी दर गुरुवारी, माझी खूप वर्ष मी ते फॉलो केलं की गुरुवारी एक पोस्ट टाकतो मी बाबांची. आणि आय एम अगदी डीपली फॉलोअर ऑफ बाबा. आणि आय ऑलवेज की जे मला मिळालं त्याच्यामध्ये देवाचा खूप मोठा वाटा आहे, किंवा देव नेहमीच मला हेल्प करत असतो. आणि त्यातून मला साईबाबांचं खूप श्रद्धा असल्यामुळे त्यांनी मला ज्यावेळेस जे पाहिजे होतं ते मला प्रत्येक वेळेस दिलेलं आहे. आणि स्टील त्यांचा अजूनही आशीर्वाद आहे. सर, पुढे चाललायत म्हणालात, तर मग आता नवीन येणाऱ्या अपकमिंग प्रोजेक्ट विषयी आम्हाला सांगा. अमेय खोपकरांची एक फिल्म लंडनला शूट करून आलो, कधी प्रेम कधी गोंधळ. कॉमेडी फिल्म आहे, धमाल फिल्म झाली आहे. तर त्याचं आता बाकी सगळं एडिटिंग वगैरे पोस्ट प्रोडक्शन आताच संपलंय. सो नाव इट इज ऑन अ बिझनेस त्याचं चाललेलं आहे. जे काही रिलीजचे सोपस्कार असेल ते होते. त्याच्या व्यतिरिक्त दंगलसाठी मी आता एक प्रोजेक्ट चालू आहे माझा. तर 2-3 चॅनलवर पण गोष्टी चाललेल्या आहेत. आणि माझं कॉमेडी नाटक तुम्ही पाहिलंय, स्ट्रगल करायची गरज नाही. धमाल केली होती. मला स्ट्रगल करायची गरज नाही. प्रॅक्टिकली ऑडिशन झालेली तुझी. थँक्यू सो मच. आणि इथे आलात आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट. थँक्स अ लॉट. थँक्यू. वाव, व्हेरी नाईस. आमची एक मैत्रीण आहे श्वेता कोरगावकर, तिने स्वतः पेंट केलंय आणि तिने ते पाठवले तुमच्यासाठी. थँक्यू स्वतः. थँक्यू. छान आहे.